झाला तुम्हाला त्यामध्ये? नाही, जे पॉइंट्स होते ते क्लिअरच होते. क्लिअर होते. आता आपण जर फंडामेंटल हा टॉपिक तुमचा झाला, एका दिवसाचा टॉपिक असतोय फंडामेंटल. 1 किंवा 2 दिवसाचा असतोय. काल तुमचा एका दिवसात क्लिअर झाला तो. आता पुढे लिहून घ्या टेक्निकल अॅनालाइज. हॅलो रजीब दादा. हॅलो इम्रान दादा. टेक्निकल अनालिसिस लिहिलोय. हा तुम्ही लिहिला ते तर फक्त रिव्हिजन म्हणून घ्यायचं ते 2 टॉपिक. नेक्स्ट पॉइंट काय? हा नेक्स्ट पॉइंट लिहा तुम्ही टेक्निकल अॅनालाइज म्हणून लिहा. इम्रान दादा तुम्ही लिहा, तुम्ही राहू दे. ओके. हा टेक्निकल अॅनालाइज. हा लिहिलं. आणि त्याच्या खाली फर्स्ट पॉइंट लिहा. टेक्निकल अॅनालाइज करण्यासाठी आपण ट्रेडिंग व्ह्यू नावाची वेबसाईट वापरणार. ट्रेडिंग व्ह्यू. हा व्ह्यू नावाची वेबसाईट वापरणार. वेबसाईट आहे का ही? हा वेबसाईट आहे ती. ह्याच्यावरती आपण टेक्निकल अॅनालाइज करायचं असते. आणि सेकंड पॉइंट लिहा. सांगा. इम्रान दादा सेकंड पॉइंट काय सांगितला? बाईंग किंवा सेलिंगची ऑर्डर रिप्लेस करण्यासाठी हा एक्सप्लिट नावाची ब्रोकर वापरणार. हा आता मुस्लिम दादा तुम्ही बघा. हा. मी परवा काय बोललो, आपल्याला एक दलाल लागतोय. हो, एजंट. दलाल कोण असणार आता यामध्ये? एक्सनेस. एक्सनेस. मग तुम्ही अॅनालिज कशामध्ये केला आता? ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट मध्ये. होय, वेबसाईट मध्ये. पण खरेदी आणि विक्री कशामध्ये करायची आहे? ब्रोकर कडून. हा. खाली आता दुसरा पॉइंट लिहा. बाईंग किंवा सेलिंग करण्यासाठी आपण एक्सनेस नावाचा ब्रोकर वापरणार. हॅलो अरमान, तुला माहित आहे? लिहून घेतला? हो. आता मला सांगा अॅनालिसिस कशामध्ये करणार तुम्ही? ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. आणि खरेदी आणि विक्री एक्सनेस मध्ये करणार. आता फक्त खरेदी आणि विक्री हा टॉपिक तुमचा मी डायरेक्ट आता क्लासच्या एंडिंगला घेणार आहे. खरेदी आणि विक्री. हा एक्सनेस जो पॉइंट आहे ना आता टेक्निकल अॅनालिसिस मला डायरेक्ट तुमचा कधी 25 दिवसानंतर होणार. खरेदी आणि विक्री तुम्हाला मी आता लगेच करायला शिकवणार नाही आहे. म्हणजे कोर्सच्या एंडिंगला होणार. हा कोर्सच्या एंडिंगला, म्हणजे सगळ्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करायच्या असतात त्या टाइमला तुम्हाला शिकवणार मी. अच्छा. आता लगेच खरेदी आणि विक्री करायला शिकवणार नाही, फक्त अॅनालिसिस कसं करायचं हे शिकायचं आता पहिला. ठीक आहे. आता मी काय सांगितलं तुम्हाला, आपण अॅनालिसिस करताना कोणती वेबसाईट वापरणार? ट्रेडिंग व्ह्यू. आता इथं आपण क्रोम वरती काय टाकणार? आता इथं ट्रेडिंग व्ह्यू. आता इथं गेल्यानंतर काय करायचं बघा. इंटरफेस आलं. तुम्ही पण ओपन करा तुमच्या डिव्हाइस वरती. हॅलो इम्रान दादा. हा बोला की. ओपन करू शकतो दुसऱ्या डिव्हाइस वरती? हा ठीक आहे. हा ट्रेडिंग व्ह्यू नावाची वेबसाईट ओपन करा. हॅलो रजीब दादा. हा हॅलो बोला. तुम्हाला हे माहित आहे ना? हा माहित आहे का? आहे ते माझ्या डिस्प्लेवरच आहे ते. हा ओपन केला की सांगा मला. हा चालेल. रजीब दादा तुम्ही एकदा फक्त रिव्हिजन म्हणून घ्या काय, तुम्हाला माहित आहे तरी पण एकदा घ्या. हा चालेल. आता हे बघा इथं ट्रेडिंग व्ह्यू ओपन केला. तिथं कसं स्टार्टिंग लावलं बघा, हे लोगो दिसालाय. या लिंक वरती आपण क्लिक करायचं. ही कसली वेबसाईट झाली? आता अॅनालिस्टची वेबसाईट झाली. असं इंटरफेस आले. मग इथं सर्च मध्ये काय टाईप करायचं? आपण जो शेअर किंवा कमोडिटी आपण ज्यामध्ये ट्रेडिंग करणार आहे ते आपण इथं सर्च करणार. हा आपण बरोबर. आता आपण कोणती शिकालोय, कोणत्याबद्दल कोर्स चालू आहे?
XAUSD. म्हणजेच काय गोल्ड वर्सेस Gold US आणि डॉलर. dollar. हो. मग इथे स्टार्टिंगला मी सर्च करत तरी आले. हम्म. तिथे क्लिक केला तुम्ही XUSD मध्ये. केलंय. ओपन करा तुमच्या ह्याच्यात. केला की सांगा मला. लॉन्च करायचं का? हा लॉन्च चार्ट करा. असा इंटरफेस दिसायला आता. दिसतंय. 2 मिनिट थांबा, तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवतो मी. सेम असा दिसायलाय, काय डिफरन्स आहे व्हाईट कलर मध्ये छोटा दिसायला. कशामध्ये? हॅलो, चार्ट दिसायला फक्त. हा चार्ट दिसायला पाहिजे. हा तेच. चार्ट दिसायला, हे बाकीचं वरचं हे पण दिसाले. वरचं एक मिनिट बघतो. हे इथं जे आहे ते XUSD, इथं तुमच्या ईमेलचं नाव, टाइम फ्रेम. हा XAUSD दिसायला वरती सर्च. दिसाले. हो. आता इथं तुम्हाला XUSD दिसाले, बरोबर सेम दिसायला चार्ट. हो. त्याच्या पुढे तुम्हाला 1 मिनिट दाखवलं, किती एम दाखवाले? ते दाखवत नाही 1 मिनिट. नाही असणार की, दाखवत असणार. साईडला जाय 1 M. हा 1 एमच्या इथं क्लिक करा. नाही इथं दाखवत. 1 किती एम दाखवायला सांगायचं? XUSD च्या बाजूला असणार ती. D दाखवायला. M दाखवत हा 1D आहे ना? नाही, फक्त D आहे. हा त्याच्यावर क्लिक करा. D डी वरती. हा D आता तिथं वरती. काय काय ऑप्शन आले बघा. 1 tick 10 tick. हा आता तिथं 1 मिनिटच्या पुढे स्टार आहे. 1 मिनिट. हा स्टार आहे. हो. त्या स्टार वरती क्लिक करा. फेवराइट परत 5 मिनिटच्या स्टार वरती क्लिक करा. कुठं? 5 मिनिटच्या पुढे स्टार आहे 5. त्याच्यावरती. सांगतो त्याच्यावरती फक्त क्लिक करा. हा केलं. 15 मिनिट्स, 15. ओके. 1 hour, 1 hour. ओके. 4 hours, 4. हा 1 डे ऑलरेडी असणार. नाही आहे. हा 1 डे वरती पण करा. हा 1 वीक, 1 वीक. 1 मंथ, हा 3 months. हा आता इथं वरती असं माझा असं सेम दिसायला का बघा. बंद करू ना ते. हा ते आता क्लोज करा. आता सेम असं दिसायला का बघा हा, इथून होय. इथपर्यंत. काय डिफरन्स 1 आहे? M 5 M. हा नाही दिसते. सेम आहे ना? होय होय. इम्रान दादा तुम्ही केला? नाही झालं माझं. हे बघा आता चार्ट असा दिसायला तुम्हाला. हा 4 दिवसाला लागेल. XUSD आहे इथं तुमच्या इथं. काय म्हटलं? XUSD तुमचा कॅमेरा फ्लिप करा सांगतो मी. म्हणजे हे कसं गुगल मध्ये जाऊन करायचं काय, कसं दुसऱ्या डिव्हाइस मध्ये? मोबाईल वर बघायला मोबाईल मध्ये बघायला का तुम्ही? मोबाईल मध्ये आहे. नाही मोबाईल मध्ये असं राहू दे, मग तुम्हाला मी नंतर पर्सनली सांगतो ते. ओके ओके. हे काय फक्त सेटिंग कशी लावायची सांगावलं. तुमच्याकडे वेब असणारच ना आता? हॅलो, हा बोला की. मोबाईल मध्ये वेब आहे तुमच्यात आता अवेलेबल? नाही की आता सध्या नाही. मग तुम्हाला मोबाईल मध्ये मी नंतर सांगतो कसं करायचं ते. ठीक आहे. हे ना फक्त सेटिंग लावून द्यावले मी, अजून काय शिकवायला नाही ना. हा ठीक आहे. आता तुम्हाला ठिकाण हे असं दिसा आले. हो त्याच्या पुढे इथं ह्याच्यावरती क्लिक करा. त्याच्या पुढे एक ऑप्शन असणार असं. ते कॅन्डल्सच्या समोर स्टार आहे का बघा. नाही आहे. मग कोणतं ऑप्शन आहे बघा. नाही स्टार कोणत्यावर म्हणजे नाही आहे. मग कॅन्डल्स वरती स्टार करा. केला? पहिला ऑप्शन काय काय दाखवायला सांगा मला. स्क्रीन शेअर केला तरी चालेल. रजिब तुम्हाला माहित आहे ना? हा तिथे कॅन्डल्सच्या पुढे स्टार करा आता. हा बॅग घ्या आता. आता तिथं VOL टिक्स दिसाले खाली बाय रेड आणि हा त्याच्या समोर VOL टिक्स वरती हे बघा इथं ह्याच्या खाली
एक मिनिट तुमची स्क्रीन ह्याच्या खाली रजूला तुम्हाला दिसाले नहीं तुम्हें क्या चाहिए लो और जाओ जल्दी क्या चाहिए अरे बुकेस मेरा पे देना मैंने माईक चालू करा तुमचा रजूला हा. हॅलो काय इथं काय तुम्हाला व्हीओएल टिक्स असं दिसायलंय काय ह्या मी दाखवले बघा इथं तुम्हाला दाखवतो परत इथं इथं ऑप्शन असणार इथं ह्याच्या खाली इथं हा व्हीओएल वोल्टिक हा व्हीओएल टिक्स म्हणजे व्हॉल्यूम टिक्स असते ते हा त्याच्या पुढे जावा आणि डिलीट करा हे काहीतरी ऍड आलंय जॉईन फॉर फ्री ते काय करू कॅन्सल करा कॅन्सलचं होतच नाही ते मग लॉग इन करा ते जॉईन फॉर फ्री करू हा जॉईन फॉर फ्री करा हा साइन अप दाखवतोय हा साइन अप करा ते हे रहा केला आता ते व्हॉल्यूम टिक्स तुम्हाला दाखवतो मी इथं स्वतः करून तसं सेम करा फक्त तिथं कारण आपण इंडिकेटर कोणतंच वापरत नाही आता हे बघा हे व्हॉल्यूम टिक्स वर त्यांचा नेला कर्सर हा हा तिच्या पुढे डिलीटचं ऑप्शन आहे डिलीट हा हा नाही ते रिमूव्ह हा ते डिलीट करा आता डिलीट हा केलं आता खालच्या सगळ्या लाईन्स क्लिअर झाल्या खालची काय म्हटलं खाली येत होतं ते गेलं काय नव्हतेच पहिल्यापासून नाही इथं इथं काहीतरी होतं की तुमचं एक मिनिट स्क्रीन शेअर करा मला मी बघतो रजूला तुम्ही क्लिअर केला काय हा क्लिअर झालं की हा चार्ट आता फक्त एवढा दिसालाय माझा याचा हा आता रजूला तुम्हाला जरा तरी एक्सपिरियन्स आहे हा आता तुमचं पण क्लिअर झालं का हायरच राहू द्या आता आता परत त्या डेच्या पुढे डे वरती क्लिक करा डी वरती आणि परत जरा सगळं सिलेक्ट करा कारण मगाशी लॉग इन नव्हतं तुमचं 1 मिनिट 5 मिनिट 15 मिनिट 1 hour 4 hours 1 day 1 week आणि 1 month हा आता बॅक घ्या आता तुमचा चार्ट सेम माझा आहे सर आहे तुमचा असं जे ऑप्शन दिसाले हे पण पूर्ण घालवायचं आता इथं बघा आता इथं असं ह्याच्या जवळ असं न्या आणि कर्सर असं दिसालाय सिम्बॉल बाहेर जाऊ जल्दी असा सिम्बॉल दिसालाय काय हे असं घालवून टाका फक्त चार्ट आपल्याला पाहिजे अनावश्यक दुसरं कायच नको आहे चार्ट मध्ये स्क्रीन शेअर करा मला मी सांगतो तुम्हाला कसं करायचं हा तर त्या प्राइसच्या पुढे असा कर्सर न्या हे बघा मी नेतोय असं साईडला कर्सर न्या अजून जरा इकडं प्राइसला चिकटून मध्ये लाईन आहे बघा प्राइस बाजूला बाजूला हे बघा मी दाखवतो बघा परत ही माझी प्राइस आहे प्राइसच्या सोबत इथं न्या पहिला माझा कर्सर कुठं आहे बघा त्या बॉर्डर वरती न्या बरोबर प्राइसच्या हे बघा माझा कर्सर कुठं आहे व्हर्टिकल होता तो हॉरिझॉन्टल व्हायला पाहिजे इथं कर्सर कुठं म्हटलं हे बघा ह्यो माझा कर्सर दिसालाय हा ह्यो कर्सर मी इथं आणला हा आता कुठे दिसालाय होय व्हर्टिकल आहे अजून होय कर्सर होय आता हॉरिझॉन्टल झाला कुठे गेला दिसतच नाही नाही हे बघा ह्यो कर्सर आहे हा 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 ह्याला चिकटून आणलो मी इथं हा हा होय आणि असं हे करायचं अच्छा तसं क्लोज करू काय हा क्लोज करायला गोष्ट ते रजिस्टर बघितला तुम्ही
बघितलं खरं ते विदाउट माऊस मला काय जमेना आहे लॅपटॉपवर. होय, मग राहू द्या. तुम्हाला फक्त एवढं समजाल ना मी काय सांगालोय ते? नाही समजायला सोडा. हां, फक्त मी सांगतो ते सेटिंग तुम्हाला ॲड करायचे आहेत. हां, बरोबर. एवढंच ठेवा आता चार्टमध्ये. माझ्या चार्टमध्ये ते सोडून दुसरं काय दिसायलंय का बघा आता? हा असं ठेवा. एवढंच आहे. आता मुस्लिम करा तुमचा चॅट चालूच राहू द्या का तुम्हाला मी सांगतो तसं फक्त करा. आता इथपर्यंत माझा अर्थ तुमचं सेम आहे. इंडिकेटर्स लिहिलं हे पण सेम आहे. बाकी सगळे इथं सेम आहे आता. आता इथं जे आहे ते तुमच्यात नाही आहे. समजलं? माईक चालू करा. हा बाहेर जाऊ अरे मेरी मीटिंग रजित दादा, हा हे इथं जे दाखवले बघा तुम्हाला हे दिसाले? नाही आता त्यांची स्क्रीन दिसाल्या. माझ्या ह्याच्यावर बघा माझ्या ह्याच्यात. काय करायचं म्हणताय? पहिला मी स्क्रीन शेअर करतो बघा एकदा लक्ष देऊन बघा फक्त. हे आता हे तुमच्या चॅट मध्ये नाही आहे कुठं? नाही असं नाही आहे कुठं? नाही. बाकी सगळं आहे तसं आहे. बाकी कशात कायच फरक नाही. हे पण असं खाली स्लाइड करून घ्या. एवढंच आहे फक्त एक्स्ट्रा. होय की नाही? हो. आता तुमची स्क्रीन शेअर करा मला. मी तुम्हाला सांगतो हे काय आहे. हे टूल्स असतात. हॅलो इम्रान दादा. हा बोला की. आता माझ्या चॅट मध्ये बघा मी तुम्हाला इथं सांगतो ह्यांच्या दोघांचं काय यांच्यासमोर उभे म्हणून समजा आले. तुम्ही समजून घ्या फक्त. इथं आपण जो ट्रेड करणार असतो त्याचं नाव दिसतंय. XUSD दिसाले? एक सेकंद. हा दिसायला लागलाय. म्हणजेच गोल्ड वर्सेस $US. हा काय असतोय टाइम फ्रेम असतोय. आता ह्या कॅन्डलचा टाइम आहे. ह्या 1 मिनिटच्या कॅन्डल आहेत. अशा 5 मिनिटच्या झाल्यानंतर चेंज झाला चार्ट. 1 आवर झाल्यानंतर अजून चेंज झाला. बरोबर. हे टाइम फ्रेम असतात इथं. हे कॅन्डल आपल्याला कोणत्या वेळेस हे असतात. इथं हॉलो केल्यानंतर वेगळी कॅन्डल आली. आता माझे कॅन्डल्स आहेत तशा आल्या. हे असते. बाकीचे इंडिकेटर्स. हॅलो रजित दादा. हा मार्केटमध्ये असे किती प्रकारचे लोक आहेत जे इंडिकेटर्स वापरून ट्रेडिंग करतात? पर्सेंटेज मध्ये सांगा मला. तुम्ही बघितला अशी. पर्सेंट असणार की 60% पर्यंत. म्हणजे आपल्यापेक्षा जास्त असणार. आपण दाखवलं त्यापेक्षा. आता मी यामध्ये कुठले इंडिकेटर लावले तरी तुम्हाला दिसा आले? नाही. कुठलंच इंडिकेटर नाही. फक्त काय केलोय ड्रॉ केलोय इथं मी. प्रत्येक ड्रॉइंग इथं वर्क होते. आता हे मी कोणतं इंडिकेटर तुम्हाला वापरायला पण शिकवत नाही. हॅलो मुस्लिम दादा. मार्केटमध्ये AI हे तुम्हाला माहित आहे आता? या पद्धतीने मार्केटमध्ये 2015 पासून मार्केटमध्ये रोबोटिक वरून ट्रेडिंग करायला बघतात लोक. पण मी तुम्हाला सजेस्ट करत नाही. जे काय असेल ते आपण मॅन्युअली करायचं आहे. आता हे सगळं तुम्हाला सेम दाखवायला फक्त याचा डिफरन्स आहे तुम्हाला आता. आता हे काय असते माहिती आहे का इथं ऍड केलोय ते? हे टूल्स आहेत. पण हे टूल्स इथले जे इथं टूल्स आहेत का नाही ते सेम टूल्स इथं आहेत. पण हे माझे फेवरेट्स आहेत. म्हणजे इथले अनावश्यक कुठले टूल्स वापरलोय का मी? सगळे टूल आहेत का बघा? येते का थोडेच आहेत? थोडेच. म्हणजे आपल्याला जे गरजेचे आहेत तेच इथं लावणार आहे मी. आता मी जसं करतोय तसं तुम्ही करायचं काय? कर्सरच्या खाली इथं लाईन दिसाल्या? त्याच्या पुढे असं क्लिक करा. इथे एवढे ऑप्शन येतील आणि ट्रेंड लाईनला स्टार करा. केला? ओके. त्याच्या पुढे खाली ऑप्शन आहे. त्याच्यासमोर फिब रिट्रेसमेंट आहे. त्याच्यावरती क्लिक करा. स्टार करा जरा. कुठं आहे ते? आता जे ऑप्शन इथे दाखवलो त्याच्या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आता तिथं FIB रिट्रेसमेंट म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावर स्टार करा. हा केला? स्टार. आता हे तिसरं ऑप्शन आहे. तिसऱ्या ऑप्शनच्या खाली चौथं एक ऑप्शन आहे. तिसऱ्या ऑप्शनला अवॉइड करा. ह्याला अवॉइड करा. त्याच्या खाली दाबायचं डायरेक्ट. लॉंग. हा आता इथं लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशनला पहिला स्टार करा. लॉंग आणि शॉर्ट. हा आता त्याच्यानंतर खाली घ्यायचं आणि ह्याची काय तुम्हाला गरज नाही. तुम्हाला कॉल्स प्रोव्हाइड करण्यासाठी मी वापरते फक्त. ती म्हणजे काय असते माहित आहे? आपण चार्ट मध्ये इथं काय पण लिहू शकतो टेक्स्ट. ठीक आहे?
हे तुमचे सगळ्यात महत्वाचे टूल्स आहेत. आता बऱ्यापैकी तुमच्यातले 0 पासून शिकायला त्यांनी थोड्यांना बेसिक माहित आहे. 0 पासून शिकायला त्यांनी लक्ष द्या इकडे काय असतात ते टूल्स. तुम्ही रेक्टँगल ऍड करा नाही ना अजून. शॉर्ट पोझिशन जे आता हे बघा 1 2 3 5th ऑप्शन वरती क्लिक करा पहिला. या ऑप्शन वरती इथं ब्लू दिसाले आणि रेक्टँगलला स्टार करा. रोटेटेड रेक्टँगलला स्टार करा. पाथला स्टार करा. आणि सर्कलला स्टार करा. केला तो ऑप्शन दाखवत नाही. हे बघा इथं आहे. मी दाखवतो बघा इथं पहिला. इथे काय इथे काय इथे काय इथे काय ह्याच्या खाली वरून 1 2 3 4 5 6th ऑप्शन वरती क्लिक करा. 6th स्क्रीन शेअर करा मला तुमची. ब्रश म्हणून ऑप्शन हा ब्रश हा त्याच्या खाली त्यामध्येच आहे बघा. रेक्टँगल आहे खाली. परत रोटेटेड रेक्टँगल आहे. हा रेक्टँगल. हा त्याच्या खाली रोटेटेड रेक्टँगल त्या दोन्हींना स्टार केला. रोटेटेड रेक्टँगल. हा त्याच्या खाली पाथ आहे त्याला स्टार केला. हा केलं. परत सर्कलला पण करा. हा आता हे सगळं झालं तुमचं फेवरेट टूल्स. म्हणजे ह्याच्यापेक्षा दुसरे टूल्स आपण मार्केटमध्ये कधीच वापरायचे नाहीत. हम्म. आता हे कोणत्या वेबसाईट मध्ये सांगायला तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट. होय. आता तुम्हाला कळालं ट्रेडिंग इथं जाऊन काय करत आपण ट्रेडिंग वेबसाईट मध्ये क्लिक केल्यानंतर हे असं इंटरफेस उघडणार. समजलं. हम्म. हे उघडल्यानंतर आता माझा अर्थ तुम्हाला सेम सेम दाखवायला आलंय. आता हे ऑप्शन तुमच्या असं मध्ये चार्ट मध्ये आला असेल कुठं तरी. हो आलाय. ह्याच्यावरती आता इथं क्लिक करा. कशावरती. हाताचा सिम्बॉल येईल त्या हा. ऑप्शन फेवरेट्स मध्ये हा. आणि ह्याला असं स्लाइड करून इथं वरती घ्या. म्हणजे तुमच्या चार्टच्या मध्ये येणार नाही ते. ओके. समजलं. हा आता हे बघा माझा कर्सरकडे लक्ष द्या. मी इथं आलो. हम्म. इथं आल्यानंतर माझा कर्सर मी बॅकवर्ड केलो पाठीमागे केलो म्हणजे मायनस वाढल्या हम्म. स्क्रीन. प्लस केलो म्हणजे स्क्रीन झूम व्हायला लागला. तुम्ही करून बघा. होत आहे. होय. आता त्याच्यानंतर इथं आणा स्क्रीनवरती. माझं कर्सर कुठं आहे बघा. मी करतोय तसं करायला बघा. आता इथनं असं स्क्रीन मूव्ह करायला बघा. होत आहे का बघा. होत्या. दाबून धरायचं असं आणि मग असं फिरवायचं. हा हो. होत्या. आता होय. इथनं कर्सरचं प्राइस कशी मूव्ह करायची समजलं. हम्म. परत चार्ट कसा हलवायचा समजलं. हम्म. त्याच्यानंतर बघा इथं खाली तुम्हाला नंबर दाखवायला तिथं काय टाइम दाखवालाय. माझं नाही. कर्सर कुठं आहे बघा. कर्सर बघा माझं कुठं आहे. नाही दाखवत. काय दाखवायला तिथं पहिला तिथं 15 मिनिटची कॅन्डल सिलेक्ट करता. इथं गेल्यानंतर 15 M or 5 M ला सिलेक्ट करा. कुठं म्हटलं. इथं वरती गेल्यानंतर जे हा. फेवरेट्स मध्ये ऍड केलं तिथं 5 M or 15 M मध्ये. 5M वर क्लिक करू काय. हा आता खाली दाखवायला का बघा टाइम. हा आता दाखव. रजीबला तुम्हाला दाखवाले. हा दाखवले. इम्रानला तुम्हाला समजा आले इथं काय सांगालोय मी. हा समजा झालं. इथं खाली काय दाखवतोय टाइम. टाइम दाखवतोय. आता किती वाजले सांगा मला. आता इथे या कॅन्डलवरती नेलो खाली किती वाजले बघा 20:30. हे बघा असं कर्सर न्या. हे माझं कर्सर इथं आहे. हा. या कॅन्डल वरती न्या असं आणि त्या शेवटच्या. कॅन्डलच्या खाली काय टाइम दाखवायला बघा. 8:30. काय दाखवाले 20:30. 20:30 दाखवाले. हे बघा मस्त एकदम दादा. हे लहान झाले सगळे एकदम बारीक झाले कॅन्डल. मग असं करा घ्या बघा. हे असं कर्सर इथं मध्ये कर्सर आणा. मध्ये. हा हा असं आणल्यानंतर कर्सर असं पाठीमागे फिरवा.
मुवमेंट होत्या का एकदम छोटे बघा. झालेत, एका लाईन मध्ये आले ते. स्क्रीन शेअर करा मला, मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. रजीबराव तुम्हाला माहिती आहे ना हे? हा हा हे माहित आहे तुम्हाला असं. स्क्रीन कशी मॅनेज करायची ते? मॅनेज करा यार. माऊस नाही ते मला जमे नाही ह्याच्यावर लॅपटॉपवर फक्त. नाही तरी तुम्हाला माहिती आहे की नाही? ते माहित आहे की. हा आता मुस्लिम जरा काय करा माहिती आहे, काय लुग्न करत इथं प्राइस मध्ये जायचं. आता पहिला प्राइस मध्ये जा, काय प्राइस इथं? हा. बाजूला फिरा दाखवायला. इथं पहिला आता कर्सर प्लस मध्ये करा, फ्रंट साईडला फिरवा, अजून फिरवा. फिरवला? हा आता बस चार्ट मध्ये घ्या. आता मायनस करा, चार्ट मध्ये घेऊन प्राइसला नाही. इथं काय हा करू? मायनस करा, एकच पॉईंट मायनस करा, एकच, जास्त नाही. अजून आता कम्फर्टेबल आहे चार्ट? हा. चार्ट कसा मुवमेंट करायचा मला काही करून दाखवा एकदा. एकदम स्मॉल करून दाखवा आता मला पहिला. हा ह्यो झाला स्मॉल. आता कम्फर्टेबल एकदम दाखवा, तुम्हाला असं दिसेल असं. हा बस इथनच फक्त हलवायचं नाही, याची पण मदत यायची आहे बघा. तुम्हाला आता कसं मुवमेंट करायची तरी समजले का नाही? होय. आता माझी स्क्रीन बघा, आता तुम्ही स्टॉप करा प्रेझेंटिंग. हे बघा असं चार्ट वरती यायचं पहिला. हा. आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. पहिला असं झूम केलो मी. हा. आता हे कम्फर्टेबल वाटणं आले मला, मी इकडे आणणार. मी असं झूम करा. आता कॅन्डल मोठ्या दिसायल्यात. मग परत आणि Price इथं वरती आलो. हा आता प्राइस वरती आणलो आणि परत आणि इथं आलो. हम्म. समजलं आता कम्फर्टेबली कसं बघायचा चार्ट? हा. हे बघा पहिला मी आता इथं मोठं केलो, प्राइस. हे लहान केलो, परत आणि लहान केलो, म्हणजे आता मला कम्फर्टेबल दिसायलाय. समजलं? हम्म. आता मला सांगा, खाली तुम्हाला टाइम दिसालाय? होय दिसतोय. हा काय असतोय? चालू टाइम असतोय. हम्म. US चा असणार इथं. हो. समजलं? आपल्या इंडियाचा असलं तर इंडियाचा पण असेल. अरे हिने जॉईनच करा नव्हता. हॅलो सौरभ दादा, हा बोला की. जरा लवकर जॉईन करा, त्यांचा आता अर्धा क्लास संपला. लवकर म्हणजे आता वेळ झाला जरा ऑफिस वर यायला, आता आलो तर. बरोबर राहू द्या. तुम्ही वेब आहे का तुमच्याजवळ? वेब आहे का वेब? काय व्हॉट्सअप आहे काय कोणतं? नाही नाही, कॉम्प्युटर आहे का तुमच्याजवळ आता? आता ते नाही नाही का हो, मग इथं टेक्निकल शिकवायचं होतं म्हणून म्हटलं. टेक्निकल साठी हा एकच मिनिट थांबा. हाय काय बघा, नाहीतर उद्या तुमचं हे करतो मी. हा बोल की अनिश. जरा तर किसकट सांगू ना, जरा सिंपल भाषेमध्ये सांगा की जरा. सगळ्यांना मग कळते असं. रेजिब्रा तुम्हाला समजलंय? हॅलो रेजिब्रा, मला समजलंय. मुस्लिम जरा तुम्हाला समजाले? होय. माणसा तुला का समजना? नाही तुम्ही ते हे करा सांगायला, नाही जरा झूम इन करून सांगत हो. मी लॅपटॉप उघडला आता, हा तेच करत बसलो तुम्ही सांगायला तसं. मग तुला चार्ट जरा मॅनेज हळू करायचं घ्या. नाही? एवढंच काय, ते जरा गेले की हळू सगळे घ्या. मी. हा हळू घेऊ, चालते. नाही तुम्ही सांगितलं तसं गेलोय मी सगळं. हा. ते लॉंग पोझिशन शॉर्ट पोझिशन ऍड केलंय, सगळं केलंय. पहिला ऍड करणार होतोस तू? नाही आधीच करून ठेवलेलं सगळं त्यात. ठीक आहे आता सांगतो रे बघ. तुला चार्टचं माहित आहे ना कसं मॅनेज करतात? सगळं माहित आहे की ते. हे मग बेसिकच झालं की. मग परत आणि कशाला विचारालास मला? हो सॉरी सर. माफ करा. इथं बघ आता असू दे रिव्हिजन म्हणून. तुम्हाला दोघांना समजलं? तिघांना? ओके. फक्त हळू घेतो आता, फास्ट आले. हॅलो सौरभ दादा, बोला की. तुम्ही आता एक काम करा. आता ह्याच्या पुढे हे कन्सेप्ट करा. तुम्हाला वेब नसल्यामुळे तुम्हाला समजणारच नाही. माझ्या चार्ट होत्या काय काय सांगतोय फक्त बघा. त्यांना फक्त इन्स्ट्रुमेंट कसे ऍड करायचे एवढंच शिकवलोय मी. कुठल्या गोष्टीला काय मध्ये त्यांना शिकवणार नाही, आता शिकवणार आहे. लक्ष द्या फक्त आता. हो. हा आता हे बघा मुस्लिम दादा, इथं खाली काय दाखवतोय? टाइम दाखवतोय. होय. समजलं? क्लिअर आहे? होय. लक्षात राहील काय? की उद्या चार्ट इथं परत आणि वन डेचा आल्यानंतर गायब सगळं. हे बघा आता टाइम गेला. डे मध्ये असल्यानंतर टाइम जातोय, 4 hour मध्ये असल्यानंतर टाइम जातोय, 1 hour मध्ये असल्यानंतर मग टाइम दिसायला चालू होते. जेवढं शॉर्ट टाइम फ्रेम तेवढं टाइम लवकर दिसतोय आपल्याला. ठीक आहे? आता इथं काय असतोय खाली? कुठं? इथं खाली कर्सर बघा माझं, इथं काय दिसायला? टाइम दिसायला. टाइम दिसतोय. लक्षात राहिले? हो. परत इथं काय दिसायलंय? म्हणजे आपण ह्यामध्ये ट्रेड करणार आहे, त्याचं नाव दिसायलंय. त्याच्या पुढे इथं काय असतं? त्याला काय म्हणायचं? टाइम फ्रेम म्हणायचं. इथं काय असतात? टूल्स. हे टूल्स आपल्याला गरजेचे आहेत काय? नाहीत गरजेचे.
नाही नाही इथले गरजे नाही. आपण जिथं हे ऍड केलोय शॉर्टकट केलं. हा हे वाले. हा हे वाले गरजे हे आपल्याला फेवरेट्स मध्ये ऍड करा म्हणलोय. सौरभ दादा हा तुम्ही उद्या दुपारी फ्री असा तेव्हा जॉईन व्हा, तेव्हा तुम्हाला सांगतोय मी. ओके नक्की. नंतर क्लास नंतर थोडा वेळ थांबा, तुम्हाला सांगतो. हो चालतं. आता मला सांगा इथं काय असतं ते टूल्स, टूल्स. ठीक आहे. ते आपल्याला गरजेचे नाहीत, आपल्याला गरजेचे आहेत ते आपण इथे ऍड केलोय. ओके. समजलं? हम्म. मग सिंगल तुम्हाला समजलं? हो. आता हा चार्ट काय करायचा इथं बघायचा आहे. इथं काय दाखवायला लागलंय बघा, प्राइस दाखवायला लागल्या. काय दाखवायला इथं? प्राइस. कशाची प्राइस आहे? गोल्ड वर्सेस US डॉलरची. इथं जी प्राइस चालू असते ह्याप्रमाणे मी तुम्हाला ट्रेड कसे करायचे शिकवतोय. ठीक आहे. याला काय म्हणायचं सांगा? याला काय म्हणायचं? कर्सर बघा माझं. आवाज क्लिअर नाही येत तुमचा. आवाज यायला लागले. हॅलो. हॅलो हॅलो आवाज नाही आलाय. हॅलो 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 क्लिअर नाही काय? मला पण येतंय. नाही तुझा आवाज क्लिअर आहे. त्यांचा नेटवर्क इश्यू पाहिजे असं. होय रजत मला आवाज क्लिअर आलाय. हॅलो. म्यूट आहे म्यूट आहे. नाही तुमचं चालू आहे सुंदर रजत म्यूट आहे. हा आहे आवाज क्लिअर आहे. आता मग सुंदर रिजॉईन करा तुम्ही. सांगाल तसं असं इथे तुम्हाला लक्षात राहणार नाही. ते कायम रिव्हिजन पाहिजे तुम्हाला. चार्टच्या राईट साइडला आपल्याला प्राइस दाखवते पर्टिक्युलर स्टॉक, कमोडिटी और करन्सीची. XYZ काय पण असू दे त्याची प्राइस आपल्याला कुठे दाखवणार? राईट साइडला चार्टच्या. लिहून घेतला इम्रान दादा? हो लिहून घेतलं. हा हॅलो. हा व्हॉट्सअप वरूनच डायरेक्टली ऍपला ओपन करायचं ना लिंक? म्हणजे हा काय म्हणाला तुम्ही कशाबद्दल? हेच काय आपलं आता मोबाईलला जी ओपन केली की नाही हा नाही लिंक ते मोबाईलला व्हॉट्सअप चालू राहू दे की. नाही लॅपटॉप वरती. ह्याच्यावरती ओपन होते की वेबवरती. वेबला कसं? नाही व्हॉट्सअप वरती येणार लिंक ओपन करायचे. लिंक ओपन करा ती समजेल तुम्हाला. हॅलो मुस्लिम दादा नाही रजीब दादा हा बोला की. तुम्ही दोघांना लिंक घेतला. चार्टच्या राईट साईडला काय दाखवते? प्राइस. प्राइस. काय परिस्थिती XYZ जो आपण स्टॉक सर्च करतोय त्याची. परत खाली लिहून घ्या सेकंड पॉइंट. चार्टच्या बॉटमला टाइम फ्रेम दाखवतोय. दाखवाले का नाही इथं टाइम फ्रेम? बॉटमला आहे. हॅलो इम्रान लिहून गेला तुम्ही? हा लिहून घेतलं. आणि आता ब्रॅकेट मध्ये लिहा त्याच्या मिनिट्स, डेज, वीक्स, मंथ्स और इयर्स. टाइम फ्रेम म्हणजे काय? 1 मिनिट म्हणजे टाइम फ्रेम झाला. किती पण असू शकतो ना टाइम फ्रेम म्हणजे. काय डाऊट आहे मस्त दादा? नाही लिहून घेतले की मिनिट, डे, वीक आणि मंथ ना. हा मिनिट्स, डेज, वीक्स और मंथ्स और इयर्स. ठीक आहे. हा ठीक. आता मला सांगा इथं मिनिट्स दाखवायले 4 आवर मध्ये गेल्यानंतर मिनिट्स पण दाखवायले आणि डेट पण दाखवायले 11 आणि 14:30. परत 1 डे मध्ये गेल्यानंतर इथं मला फक्त डेट दाखवायला ते प्रॅक्टिकली करून बघा.
पहिला 5 मिनिट मध्ये क्लिक करा. हा केलं. खाली फक्त मिनिट्स दाखवायला तुम्हाला. हम्म. परत आता 15 मिनिट्स मध्ये क्लिक करा. फक्त मिनिट दाखवतात की नाही सांगा मला. हो. आता डी मध्ये क्लिक करा. खाली डेट दाखवतात की नाही. हो. वीक मध्ये क्लिक केल्यानंतर पर्टिक्युलर वीक नंतरचा गॅप आहे का नाही बघा. इम्रान दादा तुम्हाला दिसायला इथं. हा दिसायला आलाय. हे बघा मिनिट्स मध्ये घेतल्यानंतर इथं टाइम दिसालाय. हा दिसायला आलाय. डी मध्ये घेतल्यानंतर इथं डेट दिसायला तिथं. हा दिसायला आली. परत वीक मध्ये घेतल्यानंतर इथं 17 ते 21 म्हणजे 7 दिवसाचा गॅप आहे. हा आहे ना. परत मंथ मध्ये गेल्यानंतर इथं प्रत्येक महिन्याचा गॅप दाखवालाय. हा दाखवला आलाय. आणि आता अजून एक काय झालं इयर्स म्हणजे 12 मंथ्स मध्ये गेल्यानंतर इथं प्रत्येक हा. वर्षाला दाखवायला का नाही. दाखवला आलाय. समजलं तुम्हाला. समजलं. मुस्लिम दादा तुम्हाला समजलं. हो तेच बघायला मी चेक करतो. चेक करा. रजीब दादा तुम्हाला माहित आहे. हा माहित. डे वर क्लिक केल्यावर मंथ दाखवलं फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. नाही मग मंथ मध्ये क्लिक करा असेल. नाही डे वरतीच आहे ब्लूटूथ. झूम करा की मग. नाही मंथ मध्ये असणार तुमचं. चेक करा एकदा. तुम्हाला दोघांना क्लिअर आहे रजीब दादा आणि इम्रान दादा. हो आहे. हॅलो हा, सौरभ दादा. बरोबर. मुस्लिम दादा सांगतो ना मग तुम्हाला 2 मिनिटं. तुम्ही स्क्रीन शेअर करा मला. हा. समजेल नसेल तर स्क्रीन शेअर करा. मी सांगतो तुम्हाला. मी करू काय? हा स्क्रीन शेअर करा. हा तर इथं खाली नाही मग वीक मध्ये क्लिक केलाय तुम्ही. वीकच्या साईडला डी आहे बघा. झूम करा की आता चार्ट. तिथून करायचं काय? हा स्लाइड करून पूर्ण कॅन्डल बघा वरती या चार्ट. आता झूम करा. एकच कॅन्डल दाखवायला. नाही तुम्ही डे मध्येच बघायला थोडा पाठ हित नाही आहे की प्राइस मध्ये जावा पहिला. आणि आता कर्सर मायनस करा. अच्छा. आता झूम करा. बस आता झूम करा चार्ट. आता बघा डेट दाखवायला का नाही. हा. समजलं. हा. काय डाऊट आहे आता. असे डाऊट असेल तर विचारत जावा तुम्ही. रजीबला तुम्हाला माहित आहे ना. हा माहित आहे. हे 10x देण्याचं नवीन आहेत म्हणून त्यांना बेसिक शिकवालोय. हा.
हॅलो इम्रान दादा, हा बोला की. तुम्हाला समजले काय सांगितलं ते? हा समजलं की. तुम्हाला पण काय समजत नसेल तर विचारा मला तुम्ही. ठीक आहे. काय डाऊट आहे आता सांगाल त्याच्यामध्ये? तुम्हाला मोबाईल मध्ये मी सेपरेट सांगतो कसं करायचं. ठीक आहे. फक्त मी सांगाल ते तरी समजलं का वेब मधलं? हॅलो, आता मन दिसायलाच का बघा इथं? झूम करा, झूम. हा आता हा दिसतंय. समजलं? हो. काय डाऊट आहे आता एम मध्ये क्लिक करा. 5M शिफ्ट केल्यानंतर आपल्याला झूमिंग वगैरे करायला लागते. अच्छा. आता पहिला कर्सर प्लस मध्ये करायचं. प्लस मध्ये कॅन्डल असं लहान असलं की पहिला कर्सर प्लस मध्ये करायचं. तिकडून प्राइस मधून प्लस मध्ये करायचं. करा अजून. आणि मग आता चार्ट मध्ये घेऊन हा चेंज होत राहते ते. टाइम फ्रेम चेंज केला की सगळं चेंज होतंय ते. अच्छा. हॅलो सौरभ दादा, बोला की. काय सांगितलं तुम्हाला समजलंय? नाही जरा फोन आलता माझा. ठीक मला आहे परत हे करावं लागलं नंतर परत मी सांगतो मी तुम्हाला. हा एक्स्ट्रा करा तुम्ही. आता इथून पुढे सांगतोय तेवढं बघा. मी ठीक त्यांना फक्त वेबसाईट वगैरे कशा वापरायचं हे सांगितलोय. ओके ओके. आता तुम्ही काय घेतला तिघं पण? हे प्राइस ऑन राईट साइड आणि बॉटमला टाइम फ्रेम. टाइम फ्रेम मध्ये मंथ्स पासून इयर्स पर्यंत किंवा मिनिट्स पासून इयर पर्यंत येणार. होय. क्लिअर आहे? हो क्लिअर आहे. आता लिहून घ्या. लेफ्ट साइडला टूल्स असतात. इम्रान दादा लिहून घ्या. हा लिहून घेतलं. पाठ व्हायला पाहिजे. लिहून घेतला? हा. हो. आता लेफ्ट साइडला टूल्स आहेत पण आपण हे टूल्स वापरणार आहे काय? नाही. जे आपण फेवरेट्सला ऍड केलोय तेच वापरणार. ठीक आहे? हा. आता इथं वरती लिहून घ्या. लेफ्ट साइडच्या कॉर्नर मध्ये पर्टिक्युलर स्टॉक, करन्सी और कमोडिटीचं नाव दिसणार. हे तुम्हाला लिहून घ्यायची गरज आहे का पाठ राहील सांगा मला पहिला. ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला नाव दिसणार एक. हे तुमच्या त्या पर्टिक्युलर चार्टचं नाव लक्षात असणार. राहील. लक्षात राहिले? होय. ते बघ ते लिहून. हे पण लक्षात राहील का बघा. वरती टाइम फ्रेम असणार ते लक्षात राहील. होय. येस. फक्त हे महत्वाचं होतं. हे लिहून घ्यायला पाहिजे होतं. लिहून घेतलाय? येईल. ठीक आहे. आता बघा इथं हा काय झाला, इथं चार्ट आहे दिसालाय. ओके. हा चार्ट असतोय. ठीक आहे. येस. समजायला का नाही? हा चार्ट आहे. होय. ही काय कॅन्डल आहे. ओके. कॅन्डल्स जेव्हा सगळ्या एकत्र येतात तेव्हा काय तयार होतोय? चार्ट तयार होतोय. लिहून घ्या. कॅन्डल्सच्या बेसिस वरती चार्ट तयार होत असतो. रजीब दादा लिहून घ्या. इम्रान दादा तुम्ही लिहून घेतला? हा लिहून गेलं. चार्ट कॅन्डल्सच्या बेसिस वरती चार्ट तयार होतो. लिहून घेतला? होय. आता हे बघा. आता चार्ट म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय? चार्ट कशामुळे तयार होतात? कॅन्डल्स. कॅन्डल्समुळे. हे बेसिक नॉलेज आहे टेक्निकली मधलं. ठीक आहे. आता ह्यो चार्ट मला हे कायच नको असायला. कसं पण फेवरेट्सला मी ऍड केलोय. हे आता ऍड झालेत. म्हणजे टूल्स इथं गरज आहे का मला टूल्सची? नाही. या फक्त ह्या टाइमची आणि या प्राइसची गरज आहे. चार्ट आता मला अजून मोठा बघायला पाहिजे. इथं तुम्हाला ऑप्शन दिसायला का बघा. टेक अ स्नॅपशॉटच्या बाजूचं फुल स्क्रीन मोड. हा ह्याच्यावरती क्लिक करायची बघा. आता कम्फर्टेबल वाटलाय का नाही चार्ट? हो. जास्त गर्दी आहे का बघा आता? एकदम स्मूथ आहे. नेट फुल आहे. सौर जरा समजा दिसायला तुम्हाला? हो दिसतंय.
हा तुम्ही समजून घ्या, तुम्हाला लास्टला सांगतो काय करायचं आणि काय नाही. ओके. मुस्लिम तुम्हाला एक क्लिअर वाटायला आता? हो, काय पहिलाचा बेटर होता? नाही हा सांग. हाच क्लिअर वाटायलाय. हो. रजिबला तुम्हाला हा क्लिअर आहे. हा क्लीन वाटतोय ना? फुल हो. स्क्रीन कसं करायचं समजलं? आता एस्केप दाबा. आता परत आणि होतं असं दिसलं. होय. आता F11 दाबल्यानंतर इथं फुल स्क्रीन होत नाही. जसं हाईटच्या बॉर्डर्स प्रमाणे दिसतंय. म्हणून इथं कोणता मोड आहे? फुल स्क्रीन मोड आहे. ठीक आहे. आता चार्ट मध्ये इथं डबल क्लिक करा एकदा. तुम्हाला इथून जर टाइम, आता इथं तुम्हाला टाइम फ्रेम दिसना आलाय. वरचा. हा आता इथे बरोबर. दिसना आलाय. आता फुल स्क्रीन मोड केलाय तुम्ही म्हणून इथं दिसना आलंय काय. आता चार्ट मध्ये क्लिक केल्यानंतर नंबर लॉक चालू आहे तुमचं? नंबर लॉक तिथं 5 वरती क्लिक करा. हा. 5 मिनिट दिसाले. होय. आता इथं 5 मिनिट एंटर दाबायचं. म्हणजे चार्ट 5 मिनिटचा ओपन होतोय. ठीक आहे. हो. शॉर्टकट दाखवलं तुम्हाला. तर हे बघा, इथून आपण असं सिलेक्ट करायचो. होय होय. फुल स्क्रीन केल्यामुळे इथं काय करलो मी 15 टाईप केलो, एंटर केलो. 1H टाईप केलो, ओपन केलो. ठीक आहे. शॉर्टकट समजला टाइम फ्रेम कसा मॅनेज करायचा. हे बेसिक आहे टेक्निकल मधलं. समजा आले काय? हो. मुस्लिम तुम्हाला समजा आले का? डाऊट आहे यामध्ये? नाही. ते कॅन्डलला हे पाहिजे होतं ना स्टार? कशाला कॅन्डलला? होय, कॅन्डल्सला स्टार करा. ते मी लॉग इन केल्यामुळे सगळी सेटिंग पहिल्यासारखी झाली. होय, आता आहे ना आधीची मिनिट्सची वगैरे? ती आहे, ती केलं. हा, कॅन्डल्स मध्ये कॅन्डलला नव्हतं. स्टार करा फक्त. हा केलं. काय डिफरन्स आहे माहिती आहे? हे बघा, आता इथं कॅन्डल किती वेगवेगळ्या दाखवतात बघा, किती प्रकार आहेत. कम्फर्टेबल ह्याच्याला तुम्हाला कुठलं वाटायला? आता जे स्टार केलेले ते म्हणजे कॅन्डलच कम्फर्टेबल आहे ना. हो काय. म्हणून इथे कॅन्डल्स वरती कम्फर्टेबल आहे, कॅन्डल वरती आपण क्लिक करायचं. हा. तर भरपूर ऑप्शन आहे तिथं, पण आपल्याला कॅन्डल्स कम्फर्टेबल आहे. ठीक आहे. हा. आता इथं हे केल्यानंतर मी काय करणार? फुल स्क्रीन ऑन करणार. फुल स्क्रीन. आता मला सांगा एक एक जण. आता मुस्लिम तुम्ही सांगा मला, इथं मध्ये आपला चार्ट कशामुळे तयार होतोय? कॅन्डल्स मध्ये. कॅन्डल्स फॉर्म झाल्यानंतर चार्ट तयार होतोय. ठीक आहे. होय. रजीब दादा म्यूट आहे. चार्टच्या राईट साईडला काय दाखवतंय? प्राइस. इम्रान दादा, चार्टच्या बॉटमला काय दाखवतंय? टाइम दाखवतोय. ठीक आहे. हॅलो सौरभ दादा, हा बोला. जे आपल्याला गरजेचे टूल्स आहेत ते तिथं आपण ऍड केलोय फक्त. येस. ठीक आहे. हो. आता तुम्ही म्हणाल तर 15 का दाखवायलंय? gold/$US 15 ओवांडा. तुमच्या इथे पण ओवांडा दाखवायलाय का बघा? होय. 5 अंडा दाखवला. हा, 5 ओवांडा म्हणजे काय माहित आहे? 5 मिनिटच्या टाइम मध्ये तुम्ही आता बघाला ना. होय. येस. आता तिथं 1H क्लिक करा. तिथं 1H ओवांडा दाखवतोय का बघा? कशावरती? हे बघा, चार्ट मध्ये तर डबल क्लिक करा आणि 1H म्हणून टाईप करा आणि एंटर करा. 1H. हा केला. आता जिथं 5M दाखवलं तिथं 1H दाखवाले. होय. 1H. आता बघा येतं तुम्हाला काय सांगतो. तुम्हाला काय समजलं सांगा. इथं काय होतंय? तिथं काय चेंज होतोय? तिथं टाइम फ्रेम कुठलाही आपल्याला दाखवतोय. गोल्डचं $20. माझं काय दाखवायलंय? 15. इथे चेंज इंटरव्हल वरती क्लिक केल्यानंतर इथं मी कुठला पण टाइम फ्रेम टाकू शकतोय. 1H क्लिक केलो म्हणजे 1 तास टाइम दाखवायला. ठीक आहे. चार्ट कसा मॅनेज करायचा समजलं तुम्हाला? पुढे घेऊ आता. प्रॅक्टिकल तुम्हाला चार्ट कसा मॅनेज करायचा समजलं का? आता काय डाऊट आहे का बघा? आता कुणाला चार्ट पूर्ण बघून एकदा. नावाची वेबसाईट यूज करणार.
लिहून घेतला? ट्रेडिंग व्ह्यू ना? हा. आता ह्या वेबसाईट मध्ये तुम्हाला दाखवलं मुस्तक दादा, काय म्हटला? ट्रेडिंग वेबसाईट मध्ये दाखवलं नाही. ट्रेडिंग व्ह्यू. हा. आता मला सांगा, तुम्हाला XUSD कसं सर्च करायचं हे समजले? होय समजलं. आता रजीबला तुम्हाला माहितच आहे पहिल्यापासून. हॅलो, हा माहिती. माहित आहे ना तुम्हाला हे? हा एक रिव्हिजन म्हणून घ्या फक्त. आणि मुस्तकदार तुम्ही बघा, आता मला इथं सांगा फक्त. हा. तर तुमची स्क्रीन शेअर करा मला, आणि ट्रेडिंग वेबसाईट मी पहिल्यापासून उघडा, आणि मग तुम्हाला सांगतो मी कसं कसं बोलतोय, सगळं तुम्हाला जमतंय का बघा. आणि सौरव दादा, हा बोला. सेकंड पॉइंटला खरेदी किंवा विक्री करताना आपण एक्सनेस नावाचा ब्रोकर यूज करणार. आता मुस्लिम जरा पहिल्यापासून करा, वेबसाईट क्लोज करा आता. नवीन टॅब ओपन केला, हा केला. आता इथं मला XUSD ओपन करून दाखवायचा आहे पहिला. सर्च करा तिथं. ऑफ झाली तुमची स्क्रीन प्रेझेंट. मुस्लिम ऑफ झाली. आता दिसतंय काय? हा आता दिसते. सर्च वरती जावा. नाही तेच क्लिक होत नाही त्याच्यावर. हा स्लो झालं. हा असू दे, काय नाही. लॉन्च चार्ट. आता हॅड्स चालू राहू दे, काय करू नका इथं. सौरव दादा, बाजूला बॅकग्राऊंड म्युझिक असेल तर म्यूट करा. हे बघा, आता तुम्हाला ते आपण कुठल्याबद्दल सर्च करावं, कोणत्या स्टॉक बद्दल किंवा कमोडिटी बद्दल किंवा पेअर? गोल्ड आणि डॉलर. इथं वरती नाव कुठे दिसाले मला दाखवा. हा, हे कसलं नाव आहे? गोल्डचं $US. XU म्हणजे काय? कोड वर्ड आहे. कशाचा? डॉलरचा, गोल्डचा, बरोबर. त्याच्यानंतर आता त्याच्या पुढे टाइम फ्रेम कुठे दाखवायला सांगा मला. हा टाइम फ्रेम आहे. 1 डे मध्ये क्लिक करा. टाइम फ्रेम कसं शिफ्ट करा ते समजलं? 1 आवर मध्ये क्लिक करा. 15 मिनिट. समजलं हे? आणि ओपन केल्यानंतर पहिला ते व्हॉल्यूम टिक्स आपण डिलीट करायचं, त्याच्यामुळे चार्ट किचकट दिसतोय आपल्याला. त्याची काय गरज नसते. व्हॉल्यूम टिक्स म्हणजे कोणता म्हटला? ते VOL टिक्स खालचं, खाली VOL टिक्स मध्ये चालेल की. हा, हे पहिला डिलीट करायचं, जी गरज नसते आपल्याला. आणि चार्ट त्याच्यामुळे किचकट दिसतोय, समजलं? आता चार्ट जरा फ्रेश वाटेल ना. आता मला इथं टूल्स कुठे आहेत सांगा. त्याच्यातले आपण फेवरेट टूल्स कुठे घेतलोय सांगा मला. हा, आता मला फुल स्क्रीन करून दाखवा. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आता हे काय झालं, तुम्हाला चार्ट कुठं बघा ही वेबसाईट सांगितली तुम्हाला, टूल्स कोणते वापरायचे हे सांगितलं, आणि टाइम फ्रेम कसा असतो हे सांगितलं तुम्हाला फक्त. ठीक आहे. आता माझी स्क्रीन बघा. चार्ट मध्ये अलर्ट नावाचे एक गोष्ट दिसली तुम्हाला. आता मी समजा इथं बघा, मी दाखवतो माझ्यात बघा. मी इथं अनालिसिस केलं हे मार्केट, पण मला काय माहित आहे, इथं आता झोप आल्या मला, मी आता झोपणार आहे. मी इथं काय ऍड केलं, XUSD क्रॉसिंग 3210.500 इथे काय तर ऍड केले दिसाले. हे डिलीट करतो मी पहिला. आता आपण झोपून उठायसाठी अलार्म वापरतो का नाही, तसं यामध्ये पण एक अलर्ट नावाची वस्तू असते. म्हणजे ते आपल्यानंतर आपलं काय होतंय, 24 तास मार्केट बघायची गरज असते काय तेव्हा अनालिसिस केल्यानंतर. इथं पर्टिक्युलर आल्यानंतर मार्केट काय होते, आपल्याला अलर्ट देते की मी इथं आलोय. ठीक आहे. आता अलर्ट कसा लावायचा बघा, इथं कर्सरच्या साईडला इथं प्राइस, इथं प्लसचा सिम्बॉल दिसाला,
हो दिसतोय. तुमच्या व्ह्यू मध्ये पण दिसायला का बघा. हा दिसतोय. त्या प्लसच्या पुढे एक प्राइस अशी मूव्ह करत तसं प्राइस पण चेंज होते का बघा. होय होय. आता मी इथं काय त्या प्लस वरती क्लिक केलो. तुम्ही पण क्लिक करा आणि अलर्ट लावणार मी इथं. ऍड अलर्ट ऑन नेक्सी USD ॲट 3227.881 दिसाले. डबल करू काय? हा तर तुम्हाला मी सांगतो कुठे करा. पहिला इथं बघा आता. हम्म. हे बघा आजचं कर्सर मी आता फिरवलो इथं असं. हो. प्लसचा सिम्बॉल गावला मला. हम्म. प्लस वरती क्लिक केलो. हम्म. ऍड अलर्टचं ऑप्शन आलं. हम्म. ऍड अलर्ट केलो. इथे एक लाईन ऍड झाली. ओके. हो. आता इथं आल्यानंतर मार्केट काय करणार, अलर्ट वाजणार. ठीक आहे. आता तुम्हाला ऐकू येणार की नाही मला माहित नाही. आता इथं मी अलर्ट ऍड करतो याला चिकटून. आता इथून मी असं शिफ्ट केलं दिसलं काय. हा. इथं ऍड केलो. तो वाचतोय का नाही, ऐकू येते का तेवढं सांगा मला. मला तर वाटत नाही येईल ऐकू. मीटिंग मध्ये व्हॉल्यूम शेअर होत नाही. किंवा इथं काय नोटिफिकेशन येते का बघा. आलं. वाजलं, आवाज ऐकू आला. आला आला. म्हणजेच काय झालं, अलर्ट आला. आता मी झोपलो असलो उठणार का नाही. आणि आता मी इथं ट्रेड घेणार मग लगेच. अनालिसिस करून ठेवलो असलो तर करायचं, अनावश्यक करून बसायचं नाही इथं. अच्छा. ठीक आहे. आता मी तुम्हाला शिकवायला म्हटल्यानंतर इथं चार्ट बघून शिकू का, तुम्हाला फक्त शिकवायला पाहिजे मी तुम्हाला लक्ष देऊन. तुमच्याकडे लक्ष देऊन शिकवायला पाहिजे का इथं चार्ट बघायला पाहिजे मी. आमच्याकडे लक्ष द्या. मग इथं आता मला डिस्टर्ब होणार म्हटल्यानंतर इथं मी काय करणार, अलर्ट लावणार. इथं जरी तुम्हाला जमत नसेल असं प्लस वरती नेऊन, तर इथं आपण येऊन राईट क्लिक करा चार्ट वरती. हा चार्ट वरती कुठं पण न्या असं आणि राईट क्लिक करा. हा. आणि इथं ऍड अलर्टचं ऑप्शन आलं परत आणि ऍड अलर्ट. हो. दाबलो इथं आणि क्रिएट केलो. आता तुम्हाला मला तुमच्याकडे लक्ष द्यायचं आहे म्हटल्यावर मला इथं डिस्टर्बन्स होणार की नाही चार्ट मध्ये. होय. आले की नाही मला कळायला पाहिजे. मग मी इथे काय करणार, ते अलर्ट लावून ठेवतो. म्हणजे तो वाजल्यानंतर मला कळणार मग लगेच. आलं इथे आणि मी तुम्हाला डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून मी इथं अलर्ट लावून ठेवलं आणि ट्रेड करणार आहे मी आता. ठीक आहे. समजलं अलर्ट कसा लावायचा. हो. रजिरा तुम्हाला समजले. हा समज. पहिला माहिती होते तुम्हाला. नाही. आता मला पहिला आता रजिरा तुम्ही स्क्रीन शेअर करा तुमची. आणि 3200ला स्टॉप लॉस हे अलर्ट लावून दाखवा मला. मुस्तिक दादा तुम्हाला माहित होते. नाही. आता तुम्हाला बेसिक तरी समजलं टेक्निकल अनालिसिस कसं करायचं. हो समजलं. फंडामेंटल्स पेक्षा इंटरेस्टिंग आहे का नाही. हो आहे. कालचं फंडामेंटल जरा बोरिंग होतं. नाही ते पण होतं, म्हणजे माहित नव्हतं ते. पण असं इंटरेस्टिंग होतं काय. नाही असं नव्हतं, ते तर थेअरी होती. ते वरच्यावरच सोडल्यावर का सोडला असणार सगळ्यांनी. प्रॅक्टिकल मध्ये मजा येते. हा तेच प्रॅक्टिकली आपण टेक्निकलीच करायचं आहे सगळं. होत नाही काय. नाही तो पण मुस्लिम जरा तुम्ही करा मग. काय दाखवू. स्क्रीन शेअर करा मला. हॅलो अनिश. बोला की सर. आज तुला समजलं का नाही अलर्ट कसं करायचं. कळलं. परवा डाऊट होता तुला. होय क्लिअर झाला आता. क्लिअर झाला की. हा आता मला तिथे काय करा माहित आहे, तुम्हाला चार्टचा कलर बदलायचा आहे काय. होय हे जरा हे व्हायलंय डोळ्यांना. राईट क्लिक करा चार्ट वरती बोट ठेवून आणि सेटिंग मध्ये जायचं खाली. माझ्यावर का चार्ट करणार आहे. ब्लॅक असू दे. हा मग ह्याच्यामध्ये क्लिक करा कॅनव्हास मध्ये. डार्क मोड असू दे. आता सॉलिड आहे बघा, सॉलिडच्या समोर व्हाईट आहे. हा तिथं ब्लॅक क्लिक करा आणि खाली हे आहे कोणतं आपलं ग्रीड लाईन्स, ते पण नन करा. त्याची पण काय गरज लागत नाही. ग्रीड लाईन म्हणजे इथं आता ते काढा सांगतो त्या. स्क्वेअर बॉक्स येतात काय. हा ते. हा बस सर एवढंच. ओके करा.
कॅन्डलचा कलर हायरचा राहू दे. काय म्हटला? कॅन्डलचा कलर हा असू देत काय. तो ग्रीन फेंट वाटाल ना. होय. मग त्याची कॅन्डल कुठल्या तरी एका कॅन्डल कर्सरने आणि लेफ्ट क्लिक करा. आता सेटिंग मध्ये जायचं. आता तिथं ग्रीन 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 जरी चालेल का नाही हम्म. ते परफेक्ट ग्रीन कलर घ्या साईडचा. हा तोच वरचा वरचा साईडला घ्या. Light color साईडचा लाईट नाही डार्क कलर घ्या की हे डार्क इथं आहे. त्याच्या साईडच्या रो मधला. हे हा ग्रीन. हा आता प्रत्येक जागी चेंज करा. बॉर्डर्स मध्ये पण चेंज करा. सेम कलर लावा. आता कम्फर्टेबल वाटायला. ग्रीन. हा बघा आता. हे दिसत नाही की प्राइस. अरे अरे त्याच्यावरती क्लिक करा. प्राइस वरती. हा सेटिंग मध्ये जायचं. 2 मिनिट थांबा माझ्या इथे सांगतो. प्राइस व्हाईट पाहिजे. 2 मिनिट थांबा सांगतो. नाही प्राइसचा कलर चेंज होत नाही. झूम करायचं जरा. हे काय दिसत नाही त्याच्यावर. नाही प्राइसचा कलर चेंज नाही माझ्या रूम जास्त झाला असेल बहुतेक. मोठ बॅग घ्या. बॅग चार्ट मधून बॅग घ्या. काय करू? खरंच मोठ. 2 मिनिट थांबा. इथं मी डार्क ब्लॅक कलर घेतलेला. नाही तोच आहे. माझ्याला पण सेमच आहे. तोच आहे काय? होय तुमच्या माझी सेटिंग हायच आहे की सेमच आहे. हे दिसायला की पण एकदम पुसळच आहे. तेच ते चार्ट मध्ये करून लेफ्ट मध्ये क्लिक करा. राईट क्लिक करा. चार्ट मध्ये येऊन सेटिंग मध्ये जायचं. आता इथे क्रॉस हेअर व्हाईट दिसाले. हा क्रॉस हेअर व्हाईट करा ते. हा ते पण व्हाईट राहू दे. परत त्याच्या खाली टेक्स्ट आहे. टेक्स्ट आहे तर व्हाईट करा. आता दिसतं. हा हा ओके. ठीक आहे. हा दिसतंय. रेजिरा तुमचं क्लिअर झालं. पार्टी हॅलो रेजिरा हा समजलं. समजलं की. इम्रान दादा तुम्हाला दिसून समजलं काय दाखवायला ते. हा समज. आता मुस्तकीम दादा हा मार्केट प्रॅक्टिकल टेक्निकली कुठं बघायचं सांगा मला. प्रॅक्टिकली. हा म्हणजे टेक्निक आपण फंडामेंटल आता काल शिकलो. हा ते आपण इकडून तिकडून ऐकूनच झालो ना सगळं फंडामेंटल. होय. प्रॅक्टिकली आपण टेक्निकल अनालाइज करायचं आहे स्वतः. ट्रेडिंग व्यू वरती. ह्या ट्रेडिंग वेबसाईट वरती करायचं. हो ठीक आहे. हो. आता मी तुमचं काय घालतो चार्ट मध्ये तुम्हाला काय काय समजलं हे. फुल स्क्रीन करायचं तर तुम्हाला सगळं करायला येतंय. फुल स्क्रीन करा. आता मला अलर्ट कुठं लावायचं माहित आहे. 3229.800 3229. झूम करा की. झूम करा. कम्फर्टेबल वाटलं झूम करा. आता चार्ट मध्ये घ्या. आता चार्ट मध्ये घ्या आणि चार्ट वरती खाली करा. हा कम्फर्टेबल होईल तसं करा. आता वरती खाली करा. ते म्हणजे दिसेल. 29.800 पाहिजे. 800. हा जरा वरती खाली चालेल. जास्त पण नको. जरा 800 पाहिजेत. हा बस. आता ऍड अलर्ट करा. आता अलर्ट कसा लावायचा हे समजलं तुम्हाला. हो इथं आल्यानंतर म्युझिक वाजते. येतं काय? ठीक आहे. हो. रजिब आता तुमची स्क्रीन शेअर करा मला. शेअर होत नाही. तुम्हाला अलर्ट लावायचं तरी जमायला की नाही मग आता. हा समजलं की त्या प्लस वर. समजलं आता. काय डाऊट आहे. नाही हा ठीक आहे. आणि तुला समजलं. हो समजलं. इम्रान दादा तुम्हाला समजलं. हा समजलं. ठीक आहे. आता माझ्या चार्ट मध्ये बघा. हे काय आहे. चार्ट आहे. ह्यो चार्ट आहे. केवढं सर्कल केलोय बघा आम्ही. हा चार्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे. कॅन्डल्स. कॅन्डल. हा आता कॅन्डल्सला तयार होऊन काय तयार होतोय.
चार्ट परत हा काय टूल्स आहे. हो. हम्म. आता अजून एक बघा, इथं वरती एक नंबर दाखवला ते हम्म. OHLC. येस. होय होय. तुमच्यावर पण तेच दाखवलंय का बघा. हम्म. हो. आता हे काय दाखवते माहित आहे, कोणत्या तरी कॅन्डलवरती न्याय आहे का. हा. आता माझं बघा, आता कुठल्या कॅन्डलवरती नाही माझा कर्सर. हम्म. हम्म. आता तिथं O काय दाखवायला आले, 3236.855. येस. O चेंज झालाय का बघा, नाही. H चेंज झालाय का बघा. आहे त्याचे. L चेंज झालाय का बघा. स्टेबल आहे L. होय. येस. C यामध्ये काय फ्लक्च्युएशन व्हायलंय का बघा. हो. समजलं. झालंय. मग सिग्नल दिसायलंय का बघा. हम्म. हे बघा, H स्टेबल आहे, होय. हो. L स्टेबल आहे, O स्टेबल आहे. हो. हो. C मध्ये फ्लक्च्युएशन दाखवायलंय का बघा जरा. हो. आता तिकडे बघा, आता चार्ट मध्ये जर समजलं असेल तर बघा, नंतर बघा अजून लक्ष देऊन. समजलं. फक्त मुवमेंट दाखवायला की नाही सांगा मला, अजून क्लिअर करा तरी तुम्हाला. हा चेंज झालं. झालं. होय. आता माझ्याकडे लक्ष द्या, हा. लिहून घ्या. H म्हणजे हाय, H म्हणजे पर्टिक्युलर कॅन्डलचा हाय. हायचा शॉर्ट फॉर्म H मध्ये दिला त्यांनी. हम्म. L म्हणजे पर्टिक्युलर कॅन्डलचा लो. O म्हणजे कॅन्डलची ओपनिंग प्राइस. आणि लास्ट कोणतं उरलं. सी. सी. काय उरलं. सी. C उरलं. आता C म्हणजे काय लिहा, प्रेझेंट कॅन्डलचा फ्लक्च्युएशन प्रेझेंट कॅन्डलच्या फ्लक्च्युएशन फ्लक्च्युएशन किंवा प्रिव्हियस कॅन्डलची क्लोजिंग प्राइस. और प्रीवियस कॅन्डलची क्लोजिंग प्राइस. क्लोजिंग प्राइस लिहून घेतला. हा. येस. इम्रान दादा लिहून घेतला. हा लिहून. C म्हणजे काय सांगा मला. ती म्हणजे प्रेझेंट अनालिसिसची प्लग. प्रेझेंट कॅन्डलची फ्लक्च्युएशन फ्लक्च्युएशन और प्रीवियस कॅन्डल प्रीवियस कॅन्डलची क्लोजिंग. ठीक आहे. आता पुढे बघा, मी काय सांगतो हे बघा. आता मी कर्सर कुठंच नाही, तर इथं फ्लक्च्युएशन दाखवायलंय का इथं कॅन्डलवर. त्याचं कुठला कर्सर नाही माझं, तरी फ्लक्च्युएशन दाखवायलंय काय. होय. आता बघा, मी ह्या कॅन्डलवरती आणलोय कर्सर. दिसायलंय कर्सर माझं कुठल्या कॅन्डलवर आहे. रेड. रेड कॅन्डलवर आहे. आता तिथं वरती कोणती मुवमेंट दिसायलंय का बघा. नाही. हायच स्टेबल आहे. हो. अजून 1 मिनिट वाट बघा, किंवा 10 सेकंड अजून वाट बघा. स्टेबल राहते का फक्त सांगा मला. हाय स्टेबल. होय आहे. येस. आता हे काय दाखवलंय माहितीये काय. हम्म. पहिला हे बघा, आता इथं ह्या कॅन्डलला स्टेबल दाखवलेलं. आता प्रेझेंट कॅन्डल कोणत्याही आहे. आता कुठल्याच कॅन्डलवर नाही म्हटल्यानंतर, जेव्हा कॅन्डलवर कुठल्या कर्सर नसते आपलं हम्म. आणि साईडला असतात. आता हे कर्सर साईडला इथं अजून चिकटून घेतो, पण साईडला आहे. मग इथं आता फ्लक्च्युएशन दाखवायला का नाही बघा वरती. हो. हा हो.
दाखवले मुस्तकीम दादा? येस. कुठं म्हटला वरती? हा, वरती फ्लक्च्युएशन दाखवले का? कर्सर माझं कॅन्डल कुठलाच नाही हा होय चेंज झालं. दाखवायले. होय. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय समजलं? कॅन्डलच्या पुढची कॅन्डल जी होत्या हम्म. त्यामध्ये चालू असलेलं फ्लक्च्युएशन वरती दाखवतंय आणि ज्या कॅन्डल संपल्या असतात म्हणजे क्लोज झालेल्या असतात. हा. आता हे 15 मिनिट मध्ये म्हटल्यानंतर ही कॅन्डल 15 मिनिट ओपन होती. हा, हम्म. 15 मिनिटानंतर Okay. ही कॅन्डल आता नवीन कॅन्डल ओपन झाल्या. ह्याचं फ्लक्च्युएशन इथं चालू आहे. येस. आता मी एक प्रिव्हियस कॅन्डल वरती नेतो. आता इथं फ्लक्च्युएशन दाखवलंय का बघा. नाही स्टेबल आहे. ठीक आहे. आता मला सांगा ओ म्हणजे काय? ओपन. ओके. म्हणजे कॅन्डल किती प्राइसला ओपन झाली हे दाखवतंय. एच म्हणजे काय? कॅन्डलनं हाय कुठपर्यंत मारला हे दाखवतंय. लो म्हणजे काय? कॅन्डलनं लो कुठपर्यंत मारला हे दाखवतंय. ओके. ठीक आहे. आणि सी म्हणजे काय सांगितलंय म्हणं? सी हे प्रिव्हियस कॅन्डल मध्ये येत नाही. प्रिव्हियस मध्ये पण येते आणि प्रेझेंट मध्ये पण येते. दोन्ही मध्ये हा, प्रेझेंट कॅन्डलचं फ्लक्च्युएशन आणि प्रिव्हियस कॅन्डलचं क्लोजिंग. क्लोजिंग. आता इथं मला सांगा सी कुठं दाखवायला आलंय? 3236.925 हे काय आहे? सी आहे. 9 to 5. येस. म्हणजे हा पॉईंट लक्षात ठेवा. 3236.925 हे क्लोजिंग आहे. लक्षात ठेवा. आता मला सांगा क्लोजिंग म्हणजे कॅन्डल संपल्या कुठं? किती प्राइसला कॅन्डल संपली? 3236.925. ठीक आहे. 9 to 5. ओके. आता इम्रान दादा हा चालेल. स्क्रीन दिसायला हा दिसायला लागले. कॅन्डलचा हाय कुठपर्यंत गेला होता सांगा मला. एच काय सांगायला आले? स्क्रीनवरती काय थोडं व्यवस्थित हे समजायला नाही मोबाईल. हा राहू द्या. आता तुम्ही लक्ष द्या फक्त. सी म्हणजे काय? क्लोजिंग प्राइस किंवा चालू असलेल्या कॅन्डलचं फ्लक्च्युएशन सांगते. ठीक आहे. ओके. आता मुस्तकीम दादा तुम्ही सांगा मला इथं हाय आणि ओपन कुठे झालं सांगा. ओपन पण कुठे झालं सांगा आणि हाय पण कुठपर्यंत मारला सांगा या कॅन्डलनं. ओपन झालंय 3239.365. इथं ही कॅन्डल काय झाली? ओपन. कधी ओपन झाली? जेव्हा ही कॅन्डल ग्रीन क्लोज झाली तेव्हा ही कॅन्डल ओपन झाली. ओके. ओपन कुठे झाली? 3239.365. ओपन इथं झाली. येस. संपताना कुठं संपली? क्लोजिंग 3236.925. ठीक आहे. समजलं मुस्लिम दादा तुम्हाला? हो समजलं. आणि हाय कुठपर्यंत मारला सांगा मला. 3239.660. बरोबर. म्हणजे टॉप कॅन्डल कुठपर्यंत गेलेली. आता रजबी दादा तुम्ही सांगा मला कॅन्डलनं लो कुठपर्यंत मारलाय? 3235 3235.360. 360. समजलं वरती काय दाखवते इथं? मुस्लिम दादा कन्फ्युजन आहे तुम्हाला? नाही समजलं. कॅन्डल जी स्टार्ट होते ज्या हा. पॉइंटला तिथून खाली पण मुवमेंट होते. हा, त्या मुवमेंट इथं दाखवतोय. नाही तसं नाही होतेच ना ते खाली पण होय, मुवमेंट कोणत्या पण साईडला होते. फिक्स नसते ते. मग प्रत्येक कॅन्डलचा जो ओपनिंग म्हणजे ह्याचा ओपनिंग पॉइंट आणि जो लो पॉइंट असणार हा, कॅन्डलचा आता हमेशा लो डिफरन्स पॉइंट जास्त असणार. हा, लो इथे असणार. आता हा लो आहे खाली म्हणजे ओपनिंग लो. आणि लो. हा, ठीक आहे. समजलं तुम्हाला? हे Yes. टेक्निकल अनालाइजचं बेसिक आहे फक्त. ठीक आहे. समजलं का आता आज जे शिकवलं ते? आज काय शिकवलं नाही तुम्हाला टेक्निकल अनालाइज म्हणून अजून? वेबसाईट कोणती वापरायची आणि ती वेबसाईट कशी यूज करायची हे अजून चालू असल्या मार्केटमध्ये लोकांना समजत नाही, जे अजून ट्रेडिंग करतात त्यांना. म्हणून हे शिकून घेणं महत्वाचं आहे. आता रजीव दादा हे ट्रेडिंग करायचे पहिल्यापासून म्हणजे अजून थोडेफार तरी केले जाते. हॅलो रजीव दादा, तुम्हाला आताच्या गोष्टी सांगल्या तुम्हाला माहिती होत्या बऱ्यापैकी? नाही तेवढंच माहित नव्हतं. पण आता समजलं? आता समजलं. मग हे शिकून घेणं महत्वाचं होतं. की ठीक आहे. हॅलो मुस्तकीम दादा, तुमचं आता बेसिक पासून चालू आहे एकदम. तुम्हाला मार्केट बद्दल कायच नॉलेज नाही. तर मला सांगा, परवा फंडामेंटल आपण घेतलो. फंडामेंटल क्लिअर आहे तुमचं?
आणि आज काय शिकवलं मी ना? कोणती वेबसाईट यूज करतात ते कोणती वेबसाईट यूज करायची हे शिकवलं तुम्हाला. हा. यामध्ये काय डाऊट आहे तुम्हाला? नाही. बघा एकदा चेक करा, ओव्हरव्ह्यू घ्या त्या वेबसाईटचा. क्लास झाला आता तुमचा यो. हा. फक्त काही डाऊट असेल तर विचारा मला, आणि एकदा ओव्हरव्ह्यू घ्या त्या वेबसाईटचा. आणि हॅलो वसंत दादा, हॅलो वसंत दादा, हा बोला की. रिव्हिजन व्हायला लागलंय तुमचं? हा? रिव्हिजन चालू आहे मी बघितलं नाही. का? नाही जरा कामात होतो तो. ठीक आहे ठीक आहे. चॅट बघायला का नाही मग? बघायला की. आपल्या अजून लेवलला आहे. आणि हे बघा, जर 10:30 पर्यंत आलं की नाही आपल्या लेवलला, हा तरच ट्रेड घेऊया खालचा. बर. हा ट्रेड मी कुठे एक्झिट केला माहिती आहे सेलिंगचा? हा 40 पीपला एक्झिट केला. किती पीप पडला माहिती आहे का? 200 पीप पडला. अरे बापरे. तुमचं काय आज काय सांगू पॅनेल? हायच सांगू अकाउंट? हा हायच आहे. हो कुठला रूल फॉलो केला माझ? वेट पेशन्स. एक्शन्स. आता या बिगिनर्सला तुमच्याकडनं एक रूल सांगा, कुठला तरी. सगळे रूल सांगा त्यांचा. आता जे लिहून घेतलाय तुम्ही ते सांगा, नाहीतर तुम्ही अनुभवलाय ते सांगा त्यांना. बोल काय पेशन्स ठेवायचा. हा एकच राहू दे का? बास त्यांना एकच. अजून स्टार्टिंग आहे त्यांचं. खूप महत्वाचा. एकच राहू दे त्यांना, एकच बासात. हॅलो, घसरायचं नाही का? नाही लगेच सगळं घ्यायचं नाही. काय? उत्सुक तर राहायला पाहिजे की तुम्हाला पण. आज सगळं सांगतो म्हणजे ते उद्या राईट. असं कंटाळून बसणार क्लासमध्ये. सगळं एकदम खातं म्हणतात नाही. हा सगळं एकदम खातं म्हणायचं ना, थोडं खायचं. होय. रूल्स काय मी पचणार सगळं नाही सांगतो, पण तुम्हाला एक्सप्लेन करताना आता समजणार नाही ते. होय पेशन्स महत्वाचा सांगतो पहिला. हा आता लिहून घ्या. घाई तुमचं पहिलं गडबड पॉईंट काम आहे काय? घाई गडबड केल्याशी सापला गळबार. होय. आता तुमच्या नोट्स ज्या लिहायला आहे, आम्ही सकाळपासून बसलो आहोत एका ट्रेड होय, सकाळपासून आम्ही एका ट्रेड साठी बसलो या. आणि काल पण आम्ही दिवसभर बसलो एका ट्रेड साठी. नुसतं होल्डिंग. होय. त्या एकाच ट्रेडनं आम्हाला किती पीप दिले माहिती आहे का? 400 पीप दिले आम्हाला. म्हणजे $40 दिले. 720 पिपचं ते कुठं टाकलेलं ते हा, पण तो वेगळा तुला ट्रेड होता. तोच ट्रेड होता, बाईंचा होता. ह्यानी क्लोज 460 ला गेला. 400. हा हा ओव्हरऑल काल आम्ही पॉईंट 710 कॅप्चर केलो. ओके. आणि एका तिन्ही एकाच. होय. होय. मग पेशन्स महत्वाचा. आणि मार्केटमध्ये आता सगळ्यात बेस्ट टाइम चालू आहे ट्रेडिंग साठी. आधी जानेवारी पासून आम्ही मार्च मागच्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत काय 30 तारखेपर्यंत आम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 90 पीप काढायचो. म्हणजे 90 पॉईंट झाला. तुम्हाला पीप्स म्हणजे आता समजले, पण एवढं पण समजा नाही. 90 पॉईंट काढलोय समजा एका दिवसाला. आता आम्हाला एका दिवसाला कमीत कमी 200 पॉईंट गावतात कमीत कमी, आणि जास्तीत जास्त 500च्या वरतीच गावतात. आता मगाशी कोणता ट्रेड इथे लेवल नव्हता, तुम्हाला ग्रुपवरती कोणता शेअर पण केला नाही मी, तरी इथं मी एक ट्रेड केला. इथे मी 40 पॉईंट घेऊन बाहेर गेलो, नंतर 200 पॉईंट मार्केट पडलं. आता तुम्हाला आज शिकवलं त्यामध्ये काय डाऊट आहे? सौरभ दादा, हा बोला. तुम्ही यासाठी 2च पॉईंट घेतले, कोणती वेबसाईट आणि कोणता ब्रोकर वापरायचा. ओके. ते लिहून घेतला तुम्ही आता? हा ते लिहून घेतलं की. ठीक आहे, तेवढंच होतं, बास काय किचकट नाही काय. आणि मुस्तकीम दादा, तुमचं आता कसं आहे, बेसिक चालू आहे. तुम्ही फक्त मार्केटमध्ये तुम्ही आता तिघं पण मला सांगा, चौघं पण सांगा. तुमचा आता क्लास संपला, आता हे सगळं आता साईडला ठेवा. मार्केटमध्ये तुम्ही काय म्हणून यायला आलाय? कशासाठी आलाय तुम्ही? काय तर कारण असणार की. हसायला म्हटल्यानंतर काय तर कारण नाही मोठं. पैसा पैसे पाहिजे. 7 करोड. पैसा. अजून काय कारण? फक्त पैसे असणार कारण. माझं तर फक्त पैसे होतं. एका दिवसात मी पण 1-1 लाख कमवायचे स्वप्न बघितलेलो. खरंच की. हॅलो, आता इथे एक्झाम. हॅलो वसंत दादा,
होय झालेत झालेत पण पूर्ण. तुम्हाला लाईव्ह आता दाखवतो. हॅलो वसंत दादा, हा बोला की. तुम्ही पण मार्केटमध्ये उचल्यानंतर स्वप्न बघितला का नाही? हो याच. एका दिवसात किती? हा? आता स्वप्न बघा, आता फक्त तुम्ही पण एवढी पण मोठी बघू नका की तुमच्या कॅपिटलच्या बाहेर झाला पाहिजे. समजलं काय म्हणालोय? जेवढे आपल्याकडे पैसे गुंतवणार आपण मार्केटमध्ये, त्याच्यापेक्षा 100 पटीने मार्केटमध्ये किंवा 10 पटीने अपेक्षा ठेवायची नाही. ओके. स्टार्टिंग आहे तुमचं म्हणताना तेवढीच लिमिटेड ठेवायची. 1000ला किती? 100-200 लय झाले. एक्झाम्पल आहे तुम्हाला फक्त. 1000ला 1 लाख करायचे स्वप्न बघायचे नाही. आता इथं अर्ध स्वप्न तुटून बसली पण माणसं आहेत. माझ्यासोबतच केलं. 1000 1000ला $1,00,000 आता वसंत आता तिथे आहेत तिने 1000 तुम्ही किती केला वसंत आता माझ्याबरोबर 4 दिवसात? 55,000. आणि घालवला किती दिवसात? 2-3 दिवसात. रिस्क मॅनेजमेंट जमली काय आपली? नाही. म्हणजे इथं काय झालं सांगा, पैसे येताना आपण हळू आणले, पण एवढी लालच वाटली की काय होईल ते होईल हे समजून आपण 55,000 वरून 5 लाख करायचं स्वप्न बघितलं का नाही सांगा, खरं सांगा. बघितलं. त्या नादात हाय तेवढे पण गेले. गेले. म्हटल्या तर मार्केटमध्ये तुम्हाला लालच ठेवणं हे गरजेचं नाही आहे. मोजकाच प्रॉफिट घ्यायचा, लॉस पण तेवढाच सहन करून घ्यायचा. आता तुमच्या बुक मधले पहिलं पण रिकाम आहे काय? तिघांच्या पण कुठे रिकामी जागा आहे का बघा स्टार्टिंगला. हा बोला की. रिकामी जागा आहे का बुक मध्ये स्टार्टिंगच्या पेजवर? आहे की. जास्त आहे, एक 10-15 लाईन. सांगतोय ते नियम लिहून घ्या. आज तुम्हाला एकच नियम सांगणार आहे. नो ग्रीड. तेरी बॉटल ओ बॉटल काय लिहून घेतला? नो ग्रीड. हॅलो हा हॅलो, काय म्हटलं? थांबा काय ना म्यूट करतो. नो ग्रीड. लो ग्रीड. हा नो ग्रीड म्हणजे लालच नको. हा नो. अच्छा नो. हा आणि नो ग्रीडला अंडरलाईन करा आणि खाली एक पॉइंट लिहा, पेशन्स आर मोस्ट इम्पॉर्टंट इन ट्रेडिंग. या 2 गोष्टींना रेक्टँगल मध्ये मार्क करा, आता सांगितलं त्या. आणि त्याच्या खाली काय करा, रूल्स लिहा आणि तो जागा ब्लँक ठेवा. हे तुम्हाला नंतर कोर्स शिकवलं मी तुम्हाला रूल्स देत जाणार आहे. कोणते रूल्स पाळायचे आणि कोणते रूल्स पाळले नाही की काय होते. ब्रेकआउट करणार आधी. होय, ब्रेकआउट चान्सेस सांगालोय काय तुम्हाला. ट्रेंडच्या अपोजिट ट्रेडिंग करायचं नाही म्हटलं तुम्हाला, आता समजलं का नाही? व्हायलेट वर्क आता डबल टॉप इथं वर्क झाला आपला. झाला की पण किती पिप गेलं तेवढं? 70-80 पिप. आता हे मार्केट किती पॉईंटचं आहे? कमीत कमी एक 400-500 पिप काढायचं पॉईंटचं आहे. म्हणून याला स्टॉप लॉस पण 70 पिप होता, म्हणजे 1:1 ला काय उपयोग नाही आला. नाही. आता बघूया रात्री 10:30 वाजेपर्यंत मी पण आहे लाईव्ह. आहे काय मी पण आलं तर आपण दोघं करूया, मी पण करणार आहे तिथं आले की. हो. आणि आता हॅलो तुम्ही तिघाचं लक्ष द्या चौघं. हॅलो अनिश, तुम्ही चौघं लक्ष द्या. पहिला नियम काय दिला? नो ग्रीड. ओके. हा नाही रूल्स मध्ये आहे ना, सांगालोय घेऊन घेऊ नका. नो ग्रीड. हा नो ग्रीड म्हणजे काय माहित आहे? आता लालच कशी लागते बघा तुम्हाला. ज्या दिवशी तुम्ही आता किती गुंतवणार आहे मिनिमम सांगा मला. तिघांचं पण एक ऍव्हरेज सांगा. 5,000, 10,000, 10,000 धरू. तुम्ही 10,000 काढला 15,000 आज. तुमच्या अपेक्षा कशी होत्या माहितीये काय? म्हणजे किती 50% अपेक्षा, 50% काढला का नाही कॅपिटलच्या? येस. हा उद्या काय अपेक्षा होत्या माहितीये? उद्या 15,000चा 50% काढायची अपेक्षा होत्या, म्हणजे 7,500.
असं काढत जशी तुमची लालच वाढते का नाही, ज्या दिवशी कॅपिटल तुमचं 1 लाख होईल त्या दिवशी तुम्ही 2 लाख करायला बघताय आणि पूर्ण 1 लाख घालून बसताय. आणि हे तुम्हाला आता थेरॉटिकली एवढं समजणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही मार्केटमध्ये घुसणार आहे की नाही त्या दिवशी समजणार आहे. बरोबर आहे की नाही रजत दादा? होतंय का नाही असं? झालंय तुमच्याबरोबर कधी असं? या दोघांपेक्षा तरी तुम्ही एक्सपिरियन्स आहे ट्रेडिंग मध्ये. झालंय? झाले लालच मध्ये असे किती पैसे घाललाय? पैसे घालू लागेल सांगा फक्त लालच मध्ये. गेले होय. आणि जर लालच अजून एक सांगा मला, प्रॉफिट यायचा तुम्हाला पण तुम्ही एक्झिट मारायचा? नाही. लॉस व्हायचा तरी प्रॉफिट यायचा 100%. हं. प्रत्येक ट्रेडरला येतोय. आता वसंत दादाने मलाच किती टाइम आला आतापर्यंत प्रॉफिट. पण तो ट्रेडर काय करते माहिती काय, अजून प्रॉफिट येणार अजून येणार म्हणून होल्ड करतोय. होल्ड आणि कर त्यामध्ये स्टॉप लॉस जातोय आणि किंवा अकाउंट झिरो करतोय. होतंय असं? होतं की. तुमचा आतापर्यंत सांगा असे किती 10 ट्रेड घेतला असेल ऍव्हरेज? अंदाजे सांगा फक्त. 10 असेल? हा झाले. अंदाजित धरूया. 10 म्हणजे तुमचे 7 तरी ट्रेड ग्रीन मध्ये गेले असतील लॉस व्हायच्या आधी. पण तुम्ही एक्झिट मारलाय का सांगा मला? नाही. अजून पाहिजे. पैसाच पैसा. होय. एकदाच काय असेल ते होऊन जाऊ दे. होते का नाही? होतं की. मग आता काय नियम पाळायचे? Patience. लालच ठेवायची नाही. आणि पेशन्स का महत्वाचं आहे बघा. तुम्हाला अजून ते समजणार नाही एवढे, म्हणजे तुम्हाला समजेल कारण या दोघा तिघांना अजून समजणार नाही. हॅलो इम्रान दादा, हा. तुम्ही ट्रेडिंगला आता सांगा, मला अजून सांगाल नाही तुम्ही काय करणार तुमच्या ट्रेडिंग मध्ये यायचं? पैसा एकच सांगितला, अजून काय तर असणार. सध्या तरी पैसाच. पैसा महत्वाचा आहे, पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय लक्षात ठेवा माहित आहे, ट्रेडिंग हा तुमचा बिझनेस असणार आहे. बरोबर. धंद्यात जसं तुम्ही 1-2 लाख गुंतवताय तसं यामध्ये पण 1-2 हजार गुंतवणार आहे किंवा 5,000. मग धंद्यात तुम्ही असं स्वप्न बघताय का आजच 1 लाखाचा माल विकणार आणि 10 लाख कमवणार, एकदम प्रॉफिट काढणार? नाही नाही. मग ट्रेडिंग मध्ये काय स्वप्न बघायला आलाय की 5,000 न 5 लाख करणार? ट्रेडिंग होप्स देते. होप्स देते, मग धंदा देत नाही का? तुमचा कुणाचा बिझनेस आहे? बिझनेस आहे कुणाचा? नाही. एक्झाम्पल घ्या, आता अंबानीचा बिझनेस आहे, अंबानीला होप्स. हॅलो, हॅलो. अंबानी बिझनेसमॅन आहे, त्याच्या बिझनेसमॅन त्याला होप्स असणार की नाही? पण हे ट्रेडिंग कसं आहे, क्विक मध्ये आहे ना. बिझनेस आपलं माइंडसेट असतं प्रत्येकाचा, ते माहित असते. क्विक मनी लक्षात ठेवायला ना तुम्ही. हा, जातात पण तेवढ्या लवकर, त्याच्या डबल लवकर जातात. मार्केटमध्ये तुम्हाला ह्याला आता एक गोष्ट लक्षात ठेवा, धंदा म्हणून तुम्हाला ट्रेडिंग करायचा आहे. ओके. जसं बिझनेस मध्ये करतात लोक 1 लाख लावून लगेच उद्या सकाळी 10 लाख प्रॉफिट काढत नाहीत कोण. वर्ष येतात त्यांना ते पण आहेच. 1 लाखाचा माल विकायला. मग यामध्ये तुम्ही अशी अपेक्षा करता नाही की 5,000 मी लगेच 5 लाख करणार. होतील, पण पेशन्स पाहिजेत. तो पण दिवस येणार. आता माझे तुम्हाला मी प्रॉफिट दाखवत नाही, लॉस दाखवतो कधीतरी. परवा तुम्ही बघितला का सर्व? येस, दाखवलं. म्हणजे एका दिवसाचा एका ट्रेडचा प्रॉफिट किती होता सांगा? मिनिमम सांगा. लक्षात येणार. 40-50 हजारच्या आसपास होता. येस. एका दिवसात कमीत कमी 5-6 ट्रेड घेतलेत मी ना. हो. 30,000च्या खाली कुठला प्रॉफिट होता काय? नव्हता. मी माझ्या कॅपिटलच्या हिशोबाने रिटर्न काढतोय. ओके. मग प्रॉफिट दाखवून आता तुम्हाला पण तसं मनात येणार की नाही, आता समोर तेवढा काढतो म्हणलं तर आपला पण भेटू शकते ना. मी स्वतः जेव्हा मला माझा मास्तर शिकवायला, मी स्वतः शिकवलं याला ह्यो एवढा काढतोय मी पण करणार. आणि त्या नादात मी कॅपिटल माझं घालून बसतोय. काय माहितीये काय, समोरच्याचे कॅपिटल एवढं तुम्हाला माहिती आहे समोरच्याचं कॅपिटल किती आहे किंवा समोरचा रिस्क कसं मॅनेज करायला आलाय. तुम्ही फक्त प्रॉफिटच्या पाठीमागे लागताय, त्या तेवढा प्रॉफिट मी काढणारच ह्याच्या पाठीमागे लागताय. तुम्ही काय करायचा, यामध्ये लालच पहिला तुमच्यामध्ये यायला नको, हळू येऊ देत सगळे पैसे. आता 5,000 गुंतवलाय, तुम्हाला दिवसाला 700 रुपये आले का वाईट आहे? नाहीच. चांगला आहे. हो.
मी माझ्या स्टुडंट्सना एवढी गॅरंटी देतोय की कमीत कमी 5,000 कॅपिटलला त्यांना दिवसाला 1200 तरी कॅपिटल प्रॉफिट करून देतोय. हॅलो आता वसंत दादा, हा बोला की. दिवसाला तुम्ही आता 5,000 कॅपिटल 1200 किंवा 1000 तरी काढताय. अपेक्षा किती असते? 500-600 ची, पण काढून देतोय. होय. येस. मग तुम्ही सांगा आता तुम्हाला आता दोन्ही पण झटके भेटले. प्रॉफिट झटपट कसा होता हे पण बघितलाय, होय. आल्ला प्रॉफिट झप करेन कसा होता हे पण बघितलाय. बघितलं. आता स्टेबल झालाय. होय. आता यांना सांगा काल तुमचं कॅपिटल किती होतं आपला ट्रेड घ्यायच्या आधी, 1,000. आणि परत काल किती झालं? 7,000 मग काय प्रॉफिटेबल आहे का नाही? आहे की. अपेक्षा काय होती? 2,000 झालं की आपण क्लोज करायचं. क्लोज करायचं. म्हणजे केलं की. अपेक्षाला आल्यानंतर क्लोज केला का तुम्ही 4,000ला? ते केला की मी एक लॉट केला. तेच की ती स्ट्रॅटेजी मध्ये येते ना. पण अपेक्षा एवढे तरी तुमच्या पैसे आले की नाही सांगा? होय. अपेक्षा एवढे पैसे आले. हो आले. मग तुम्ही सांगा लालच ठेवून काय उपयोग होणार आहे मार्केटमध्ये? ते पण सांगा मला. लालच ठेवायचं नाही. मार्केटमध्ये नाही, कुठल्याच गोष्टीत लालच ठेवायचं नाही. नसेबल असलं कधीच जाईत नाही. हो. एवढं लक्षात ठेवायचं. आणि मिस्टेक दादा, हा बोल. तुम्ही काय करा माहिती आहे? आता ह्यातले इम्रान दादांनी मिस्टेक करा, तुम्ही दोघं माझ्यावर जेव्हा मी स्ट्रॅटेजी तुम्हाला ट्रेड प्रोव्हाइड करणार किंवा लाईव्ह सेशन मध्ये जेव्हा तुम्ही बसणार, हा स्टार्टिंगचे 4-5 दिवस कधी डेमो अकाउंट मध्ये करा. अच्छा. त्या मला रिझल्ट बघा आणि मग नंतर डिपॉझिट करा पैसे. मग रिअल अकाउंट मध्ये करा. डेमो अकाउंट म्हणजे एक खोटं पैसे भेटतात तुम्हाला ट्रेडिंग साठी. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायसाठी एज्युकेशन पर्पज साठी असते ते. ठीक आहे. मला तुम्ही रिझल्ट सांगितला, पैसे तुम्हाला पाहिजे म्हणून येणार. आता अजून एक बघा, पैसे पण आले तुमच्याकडे. 1 लाखावरनं तुम्ही 10 लाख बनवला. किती दिवसात माहिती आहे काय? 2 दिवसात, आठवड्याभरात कमवला तुम्ही. ठीक आहे. आणि मी पण 1 लाखावरनं चालू केलोय, किंवा वसंतदादाने 1 लाखावरनं चालू केलं ते, आणि त्यांचा आठवड्याभरात प्रॉफिट किती झालाय? 6,000 झालाय. ठीक आहे. समजा काय म्हणालोय, लक्षात ठेवा फक्त काय म्हणतोय ते. त्यांचा प्रॉफिट किती झाला? 1 लाखावरनं 6,000 झालाय, आणि तुमचा 1 लाखावरनं 10 लाख झालाय. आता तुम्ही एकमेकाला भेटला आणि म्हणणार तुझा काय एवढा पैसा काढतोस, मी बघ केवढा काढतोय. एकमेकाला दाखवून देणार का नाही आता? मग तुम्ही चॅलेंज केला 1 महिन्याला की 6 महिन्याने भेट कोण प्रॉफिटेबल असते हे बघा. प्रॉफिटेबल म्हणालोय, पैसा कोणाकडे जास्त हे म्हणाय नाही मी. कोण जास्त प्रॉफिटेबल असते हे बघायचं. म्हणजे गुंतून चांगली भांडवल कोण बाहेर काढले हे बघायचं आहे. आता 1,10,000 तुम्ही तिघांनी केलाय, नाही 1 लाखाचे 10 लाख तुम्ही तिघांनी केलाय, आठवड्याभरात केलाय. त्यांनी किती? 6,000 केले. ठीक आहे. 6 महिन्यानंतर तुम्ही भेटला आणि वसंत दादा 3 लाख झालेत त्यांचे. आता 1 लाखाचे 3 लाख झालेत. तुमचे किती झालेत माहिती आहे काय? 10 लाख बँकेत तुमचा आता कर्ज चालू आहे तुमच्या तिघांचं. मग आता सांगा, जास्त पैसा काढला तो प्रॉफिटेबल ट्रेडर किंवा सक्सेसफुल ट्रेडर झाला का जो कन्सिस्टंट पैसा बाहेर काढत राहिला हा प्रॉफिटेबल झाला? कन्सिस्टंट. मग तुम्ही सांगा, तुम्ही 1/10 बनला म्हटल्यानंतर तुम्हाला काय स्वप्न आलं? 10चे 1 कोटी करणार. त्या माणसानं, बरोबर आहे का नाही? येतात स्वप्न तुम्हाला दिसणार आहे. एक दिवशी मार्केटला तुमचं प्रॉफिट काढा, पहिल्या दिवशी रात्री तुम्ही झोपणार नाही. मोठे स्वप्न बघणार. मी स्वतः प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स मला सांगालोय प्रत्येकाचा. आता रजत ट्रेडिंग केली रात्री बघितलं ते. आता रजत बाहेर पडू वाटलंय का मार्केट मधनं? काय म्हटलं? बाहेर पडू वाटते का आता मार्केट मधनं? काय ट्रेडिंग करणारच. होय करणारच. ह्याच्यातनं काढलं म्हणल्यावर ह्याच्यातनंच काढणार. ह्याच्यातनंच काढायचं, फक्त नॉलेजेबल होऊन काढायचं. आता विदाउट नॉलेज काय करायचं नाही. आता मला सांगा, कन्सिस्टंट राहायला प्रॉफिटेबल झाला का नाही? काय ठरलेलं पैसा जास्त काढतो हे बघायचं नाही, कोण जास्त प्रॉफिट मध्ये राहतं हे बघायचं आहे. पण तुम्ही तिघांनी काय चूक करणार माहिती आहे का? इथं तुम्ही समोर त्याला कन्सिस्टंट पण राहिला असं दाखवणार आणि पैसा पण जास्त काढला असं दाखवणार आहे. त्या नादात तुम्ही काय केला? 10 लाख कर्ज काढलाय आणि कर्जात पण अजून मायनस आहे सगळं. समजलं कन्सिस्टन्सी का महत्वाची आहे? यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? लालच आपल्यामध्ये यायला नको. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं, लालच यायला नको. एवढं सोपं नाही सायकोलॉजी तुमची सर्व होणं. माझ्याकडे आता 4 वर्ष आले, अजून मी लालची होतोय. एवढं पण ठरवलंय तरी ते माइंड बदलतेच.
लालच जरी झाले तरी ही मला माहित आहे रिस्क ठरवायचं. मॅनेजमेंट कशी करायची आहे. आणि आता स्टुडंट आहेत त्यांना पण माहित आहे पाठीमागचे रिस्क मॅनेजमेंट कशी करायची असत्या. म्हणजे लालच जरी आले तरी एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे मी. तर स्ट्रॅटेजीमुळे तुम्ही मायनस तरी जाणार नाही एवढं माहित आहे. ओके. लालच येऊ दे पण एवढी पण नको की 5 लाखाचे 50 कोटी सगळं लिमिट बुडवून. मध्ये येऊ दे. 5 लाखाचे 10 लाख एवढंच डबल होऊ देत फक्त. ठीक आहे. ओके. काय डाऊट आहे तुम्हाला आज शिकवलं त्यामध्ये? नाही. तुम्हाला आता ओव्हरव्ह्यू दाखवू मी कोर्स मध्ये काय काय करायला भेटणार ते. हा सांग. चालते. पीपीटी आहे ते पीपीटी फक्त बघा तुम्ही. आता उद्याचा तुमचा टॉपिक काय असणार बघा म्हणजे उद्यापासूनचा चार्ट्स अँड कॅन्डलस्टिक. या टॉपिक मध्ये सब टॉपिक काय काय असणार? टाइप्स ऑफ ट्रेडिंग, पेजेस ऑफ मार्केट. ठीक आहे. सब टॉपिक बघा फक्त. हे तुमचे सब टॉपिक असणार आणि फेजेस ऑफ मार्केटचे हे सब टॉपिक असणार. आणि हे तुम्हाला रूल्सच्या लिहून घ्यायचे आहेत. हे का फॉलो करायचे हे पण तुम्हाला सांगणार. ठीक आहे. हा क्लास झाल्यानंतर तुम्हाला चार्ट्स अँड कॅन्डलस्टिक अजून टॉपिक चालू असणार. ओके. चार्ट्स आणि कॅन्डलस्टिक मध्ये कॅन्डलस्टिक येणार पहिला टॉपिक. ओके. कॅन्डलस्टिक पूर्ण कशा कुठल्या महत्वाचे आहेत मार्केटमध्ये. सगळ्या कॅन्डल महत्वाच्या नसतात. फक्त कॅन्डल म्हणजे काय असं मला कॅन्डल म्हणजे काय सांगायला नाही मी ना. फक्त ओपनिंग क्लोजिंग ही गोष्ट सांगितलं. हे बेसिक होतं. येस. हे समजलं तुम्हाला? हो. कॅन्डल म्हणजे काय हे तुम्हाला आता उद्याच्या टॉपिक मध्ये समजणार आहे उद्यापासूनच्या. त्यानंतर कोणकोणते इम्पॉर्टंट कॅन्डल आहेत हे तुम्हाला शिकायला भेटणार यामध्ये. ओके. त्यानंतर त्या पुढचा पण टॉपिक कॅन्डलस्टिकच आहे. इम्पॉर्टंट कॅन्डलस्टिक होणार तुमच्या त्याच्यानंतर. ठीक आहे. चार्ट्स अँड कॅन्डलस्टिक म्हटलं सांगाल ना मी. हा. मग आता कॅन्डलस्टिक झालं आता काय असणार? चार्ट्स अँड कॅन्डलस्टिक मधला सब टॉपिक कोणता आला? कॅन्डलस्टिकचा आला. आता चार्ट्स मध्ये येणार. चार्ट्स मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार एवढं सगळं. चार्ट फाइंड आउट कसं करायचं, चार्ट्स मध्ये लेवल कुठल्या कुठल्या असतात हे सगळं. ओके. आणि हे टॉपिक बघायला तुम्हाला सोपे वाटायला ते त्याला तुम्हाला कमीत कमी महिना देईल. आता जास्तीत 10 ते 15 टॉपिक आहेत. त्याच्यानंतर टेक्निकली आता जे तुम्हाला सांगणार मी आता मगाही दाखवलं त्या पीपीटी मध्ये चार्ट्स पर्यंत. त्याच्यानंतर चार्ट्स मध्ये अनेक प्रकारचे स्ट्रक्चर असतात. कसे शोधायचे हे स्ट्रक्चर. हॅलो रजप्रदा, हा बोला. तुम्ही चार्ट्स मध्ये असते कॅन्डलस्टिक बघताय? ज्या फॉलो करून कधी ट्रेड घ्यायला बघितलंय काय? नाही नाही. हे तुम्हाला यामध्ये शिकवणार आहे मी. अच्छा. नंतर मेजर कन्सेप्ट फॉरेक्स मधले शिकायला भेटणार. या कॅन्डल मध्ये गॅप असल्यानंतर कसं ट्रेडिंग करायचं हे वगैरे सगळं. हॅलो वसंत दादा. हॅलो, बोला की. तुमचा हा टॉपिक अजून पेंडिंग आहे. हा हा. घे. लाईव्ह मध्ये झालाय तरी पण ह्यांच्यासोबत एक टाइम बसा तुम्ही. हो हो. बनव. एवढे तुम्हाला कोर्स मध्ये आता शिकायला भेटणार आहे टॉपिक. ओके. मला काय म्हटला? हा ठीक आहे चालतंय. आता यामध्ये तुम्हाला कोणाला काय डाऊट आहे आज जे शिकवलं त्यामध्ये? नाही. काय डाऊट असेल तर विचारत चला, कारण
ह्यामध्ये डाऊट क्लिअर झाला नाही तर तुमच्या ट्रेडिंग मध्ये पुढे अवघड होणार आहे. मुस्लिम जरा तुम्हाला काय डाऊट आहे? नाही क्लिअर आहे. तुम्हाला आता डाऊट जास्त असायला पाहिजे काय, कारण तुम्ही बेसिक आहे एकदम आणि सर्वदारा तुम्हाला पण ओके काय पण डाऊट दिसला माझ्या प्रेझेन्स मध्ये किंवा ऍब्सेन्स मध्ये हम्म, तुम्हाला ते लिहून घ्या, नंतर मला विचारा पाहिजे तर. चालेल. ठीक आहे. सांगतोय त्या गोष्टी बघत राहायचं, मार्केटमध्ये कसं चाललंय काय काय आहे. आणि मला पण ते डाऊट आला की विचारायचं. आणि रिजर्व दादा तुम्ही हा, पण बोला. तेच करा, काय डाऊट्स वगैरे आले की नाही लिहून घ्या, नंतर नोट डाऊन करून मला विचारा तुम्ही. ओके. ठीक आहे, काय मग कंटिन्यू करणार लाईव्ह तुम्ही माझी इथं? काय क्लोज करूया? काय ते क्लोज करूया काय राहू दे? लाईव्ह मध्ये काय बघणार आहे? ट्रेडिंग चालू असणार आहे. काय घेतो होय, ट्रेड चालूच आहेत. चालते. नाही तुम्हाला काय याच्यातलं समजणार नाही. हॅलो वसंत दादा, हॅलो. ते मला हे एक सांगतो का मग वापस हा बोला की. तुम्ही थांबा लाईव्ह मध्ये 10:30 पर्यंत. मी आहे का? हा काय म्हटलं सर्वदा? ठीक आहे. तर तुम्ही ते वेबसाईट मध्ये लॉग इन वगैरे करा. मी तुम्हाला सांगते. कोणत्या? समोर बाळा. हा तुम्हाला ते क्लिअर करतो. तुम्हाला ही दोघं तिघ जण आता सांगतील, मी सांगणार नाही. त्यांना पण पाठ झालंय का बघूया. लाईव्ह स्टार्टिंग पासून त्यांना आता हॅलो मुस्तकिम दादा, टोटली क्लोज करून त्यांना सांगा वेबसाईट आपण कुठली वापरणार. ट्रेडिंग व्यू. ओके. लॉग इन केला? लॉग इन करायची. ट्रिक्स ऑल मार्केट्स. ओके. त्यामध्ये त्यांनी सांगतील की मुस्लिम दादा. फर्स्ट साईट ओपन केला. हो साईट ओपन झाली. तिथे सर्च बॉक्स मध्ये ओके. काय सर्च करायचं? आपण ज्यामध्ये ट्रेड करणार ते XUS. ओके. XUSD मध्ये लॉन्च चार्ट काय? हा लॉन्च करायचं. ट्रेडिंग व्यू आला. चार्ट दिसत असणार. येस. आता चार्ट मध्ये मग तुम्ही चार्ट मध्ये काय काय म्हणतात, कशाला काय म्हणतात, तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही. एक मिनिट. चार्ट तरी ओपन केलाय? येस ओपन केलं. मी दाखवायला होती इंटरफेस दिसायला का बघा. हा दिसतंय. आता इथे XUSD आहे. येस. त्याच्या साईडला DID. एक मिनिट. DI कोणता आहे सांगा, DIMI. हे बघा दाखवतो. सांगतील आता तुम्हाला. कॅमेरा बॅक कॅमेरा ऑन केलं. XU आहे ना, XUSD. हा त्याच्या साईडला काय दाखवाले? हे वाला साईडला लाईन. आता कर्सर घेतला ते. ओके. कम्पेअर और ऍड सिम्बॉल. हा तिथे दाबायचं नाही. मस्त जरा सांगतील आता कुठं दाबायचं. त्याच्या पुढे अजून एक ऑप्शन आहे बघा, एमचं काय डीचा आहे. दिसत नाही मला. डी आहे. हा डी आहे ना. मुस्लिम जरा त्याच्यावर सांगा काय करा त्यांना. त्याच्यावर क्लिक करा. स्क्रीन दिसत नाही त्याची. ओके. स्क्रीन दिसणं आल्या सर्वदारा तुमची. स्क्रीन शेअर करा तुमची मीटिंग मध्ये. एकच मिनिट करतो. अप एरोचं हे असतं बटन. एक मिनिट करतो. मुस्तकिम जरा सांगतील तसं करा तुम्ही. माईक कॅमेराच्या साईडला, इमोजीच्या साईडला अप एरो. नाही 3 डॉट आहे तिथं. 3 डॉट वर नाही, इमोजीच्या साईडला अप एरो असणार बॉक्स मध्ये. ओके. शेअर रेडी टू प्रेझेंट नाव.
ट्रेडिंग व्ह्यूची वेबसाईट सिलेक्ट करा आणि हे करा शेअर. सिरियल ना शेअर. हम्म. हा ऑडिट. हम्म. ते ह्यामध्ये मिनिट्स ओपन केलाय काय हे टाइम स्टॅम्प त्याच्यात 1 मिनिटला स्टार करा 1 मिनिट कडे घेऊन जा. एक मिनिट हा. काय म्हटलं वापस सांग. आता तिथं हे दिसतंय की म्हणजे 1 मिनिट दिसतंय खाली. 1 टिक 1 नाही, मिनिट. खाली 1 मिनिट. 1 मिनिट वाला हे वाला. हा 1M त्याच्या पुढे स्टार दिसत असणार. 1M वरती घ्या की कर्सर. 1M वरती कर्सर घेऊन जा. एक मिनिट थांब. एक मिनिट. मग सिग्नर टाइम आहे तुम्हाला? हे सध्या सर येऊ का मी? चालतंय जाणार आहेस आता? होय जरा जाणारं काम आहे. ठीक आहे. तुला बेसिक माहिती होतं ना? हो माहित होतं सर. आता उद्यापासून तुला 2-3 तास क्लास केला असेल तरी पण रिपीट बस उद्यापासून. ओके सर. ठीक आहे. शुअर. गुड नाईट. गुड नाईट. एरो घेऊन जा मग. आता हे ऍड कस्टम परत बॅक का येत नाही काय विषय. नाही साईडला क्लिक केल्यावर बॅक येते ते. तुम्ही तिथं जावा खाली 1 मिनिट आहे तिथे घेऊन जावा कर्सर. इथं 1 मिनिट खाली लिहिलंय की 1 टिक 1 सेकंड खाली 1 मस्त येऊन मिनिट. जरा चिडायला नाही आता. हा हे वाले होय. नाही हो ते मला वाटतं मला दिसत नाही वाटतं. हेच ना 1D 5D 1M. हा तेच की 1 मिनिट मध्ये नाही की 1 मिनिट. क्लिक का ऑप्शन क्या विषय. ते चिडले की डायरेक्ट लेफ्ट होणार आहेत. नाही अरे नाही अरे हेच होत नाही ते. एक काय काम करा आपण ब्लँक touch स्पेस वरती touch होत कर्सर नाही. क्लिक करा. ब्लँक स्पेस वरती तुमचं कर्सरच दिसत नाही कुठे आहे काय. होय कर्सर दिसून आलं तुमचं. काय विषय. अरे नाही माझ्या स्क्रीन वरती पण काहीच ऑपरेट होत नाही झालंय. हा मग स्क्रीनचा प्रॉब्लेम झाला. हा मग ते हे होते स्क्रीन शेअर केल्यामुळे ते नेटवर्क इश्यू असल्यामुळे हे करत नाही ते म्हणजे हँग केल्यासारखं होतं. अरे माझं पण मग तसं आता करत होतं. असं नेटवर्क फास्ट पाहिजे त्याला. नेटवर्क फास्ट लागतं. हा म्हणजे स्क्रीन शेअरिंग थोडं जास्त हे करते ते. ओके जास्त हे घेत असणार. हा म्हणजे साईट जरा हँग पडल्यासारखी होते शेअरिंगच्या. ओके कर्सर दिसतच नाही माझा. नाही दिसून आले. कर्सर नाही दिसत तुमचं. आता अवघड झालं. एक मिनिट हवा स्टॉप करतो प्रेझेंटिंग. 1 minute. 1 minute again. Share. Present now.